बिझनेस सुरू करताना सगळ्यात मोठी चूक एक व्यक्ती काय करतो? जेव्हा जेव्हा मी अडतो तेव्हा मी फक्त हाच विचार करतो की माझ्या ठिकाणी शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं. खूप खराब करून ठेवलेलं आहे वातावरण आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून होणार नाही. मी हे वाक्य कॅमेरावरती बोलत आहे, छाती ठोक बोलत आहे. शिवाजी महाराजांना पूजणं, छत्रपती शिवाजी म्हणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे, केलंच पाहिजे. पण त्यांनी जी सांगितलेली जळणघळण आहे ही त्याच्यापेक्षा 100 पट जास्त महत्त्वाची आहे. फर्स्ट इयरला ज्यावेळेस मी मुंबईला आलो तर मुंबईची हवा काही वेगळीच होती. एकदम चकाचौंध, एकदम चांगले राहणारे लोक, पॉश राहणारे लोक. स्टॉल लावलेला होता तिथे कॉलेजमधलेच मुलं 50 रुपयाला एक रोज विकत होते आणि लोक विकतही घेत होते. म्हटलं हा काय बाष्कळपणा आहे. मला तिथे घंटी वाजली. दादरला गेलो, दादरच्या मंडीतून 2000 फुलं घेतली. 20,000 रुपयाचा धंदा झाला आपला. शिकान, मोठ्या नोकरीवर लागा. अरे नोकरी देणारा कोण आहे? धंदेवाला. धंदेवाला आहे ना. मग मी धंदा काऊन नाही चालू करत? मी 100 लोकांना नोकऱ्या काऊन नाही देऊ शकत? आपल्या मराठी लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये बघतो आपण धंद्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लहानपणापासून आपले डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स पण जॉब ड्रिव्हन आहेत. खरं आहे का प्रत्येक फॅमिलीमध्ये? नाही, जॉब ड्रिव्हन नाही आहेत माझ्या मते, बिग बॉस ड्रिव्हन आहेत. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार मावळ्यांनो, स्वराज्यवाणीच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वराज्यवाणीची सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न होता की 370 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी जो निर्माण केला होता स्वराज्याचा, तो 21व्या शतकामध्ये जाऊन आपण मॉडर्न स्वराज्याचा निर्माण कसं करू शकतो. आणि मला वाटते दोन्ही वेळेला निर्माण हे करण्याच्या मागचा जो उद्देश होता तो सारखाच असला पाहिजे. तो आहे समाज कल्याण आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि या गोष्टीचा उपयोग करून आपण कसं या 21व्या शतकामध्ये फायनान्शियल बेनिफिट पण करू शकतो, हा एक खूप मोठा गहन प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नावर प्रकाश टाकायला आज आपण एका खूप इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटायला आलो आहे, ज्यांचे रील्स तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर कधी ना कधी बघितलेच असेल. ते आहेत गौरव कुमार काटेजी. आणि त्यांना तुम्ही इंस्टाग्राम आणि पूर्ण सोशल मीडियावर धंदे की बात या नावाने ओळखत असाल. नमस्कार गौरवजी, कशा आहात तुम्ही? नमस्कार प्रथमेश, मी खूप छान आहे. कसं वाटत आहे तुम्हाला? जय भवानी, जय शिवाजी. तर आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल एक इंट्रोडक्शन देऊ पहिले की कोण आहात तुम्ही. म्हणजे यू आर अ मॅन हू नीड्स नो इंट्रोडक्शन ऑन सोशल मीडिया असं मी म्हणायला मागे हटणार नाही. कारण की जेवढे लोक तुम्हाला ओळखतात सध्या सोशल मीडियावर, यू आर अ सोशल मीडिया सेन्सेशन. द वे यू स्पीक, तुम्ही जसे बोलता आणि सांगता, इट्स म्हणजे मनाला भेटते ती. मला एक म्हणावं असं वाटेल की मला कोणीच ओळखत नाही. माझ्या चॅनलला सगळे ओळखतात आणि त्याच्या नावाला सगळे ओळखतात. आणि मला असं वाटते की या सगळ्या प्रकारामध्ये मला काहीच व्हॅल्यू नाही आहे आणि ती नसायलाही पाहिजे. कारण की मी जिथे पण जातो फक्त ते धंद्याची गोष्ट करतो, धंद्याची बात करतो. आणि तेच माझं जीवनाचा सिद्धांत आहे. बस ते जर का सक्सेसफुल झालं तर मी सक्सेसफुल आहे. आणि तुम्ही बघाल की कुठेच माझं नाव तुम्हाला दिसणार नाही, फक्त माझ्या चॅनलचंच नाव दिसतं. का असं करता? कारण मी पण बघितलं, म्हणजे मला ॲक्च्युली खूप स्क्रोल करायला लागलं की तुमचं नाव गौरव आहे हे माहीत करायसाठी, पण मला फार त्रास गेला. तुम्ही का सांगत नाही तुमचं नाव? ते मला असं वाटतं की माझ्या नावाला काही व्हॅल्यू नाही आहे. माझ्या ज्या विचार आहेत त्यांना जास्त व्हॅल्यू. आणि आज आपण जे बसलेलो आहे शिवाजी महाराजांच्या व्हॅल्यूजबद्दल बोलायसाठी. शिवाजी महाराज तुम्ही आणि मी कधीच बघितलेले नाही. तुम्ही फक्त ते नाव घेऊन एक ती संकल्पना आहे, त्या संकल्पनेच्या मागे आपण धावत आहोत. तसंच मला असं वाटतं की धंदे की बात ही एक चांगली संकल्पना आहे. त्या संकल्पनेच्या मागे आपण चाललो पाहिजे. तुम्ही राईटली बोललात की म्हणजे 400 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी एक संकल्प धरला होता की जनकल्याण झालं पाहिजे. तसंच आजच्या घडीला जर का जनकल्याण व्हायचं असेल तर कशाने होणार आहे? तुमच्या मदतीला सरकार येणार नाही आहे. आणि तुम्ही जर का किती छाती पिटत राहिले की हाय 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 हाय, तरी सरकार तुमच्याकडे ढुंगुनी बघणार नाही. तुमची मदत तुम्हालाच करणे, आत्मनिर्भर आपल्यालाच बनणे. तिथे काय अफजल खान आणि शाहिस्ते खान आला नव्हता स्वराज्य उभं करून द्यायसाठी. तिथे शिवाजी महाराजांना स्वतःच मावळ्यांसोबत उभं राहावं लागलं. आजही आपल्याला स्वतःची भारतातली जी काही गरिबी आहे ती मिटवण्यासाठी अमेरिका आणि बाकीचे लोक फक्त लोन देऊ शकतात आणि ते लोन रिपेही करावं लागेल. आपल्याला जर का स्वराज्य उभं करायचं असेल, स्वतःचं राज्य उभं करायचं असेल, स्वतःचा देश उभं करायचा असेल तर धंदा करावा लागेल. आणि त्या धंदा करताना तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे, शरम नाही वाटली पाहिजे. तुम्ही निधळ्या छातीने बाजीप्रभू देशपांडेसारखे हातात 2 तलवारी घेऊन तुम्ही धंदा केला पाहिजे, तरच तुम्ही आत्मनिर्भर स्वराज्य उभं करू शकता. नाही, हे विचार म्हणजे त्या महान व्यक्तीला फार मॅच करतात मला असं वाटतं. कारण की महाराज पण हाच विचार घेऊन निघाले होते. तर फार चांगलं वाटतं मला. पण आता तुम्ही हे जे बोलले ना, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला धंदे की बात के पीछे कौन है
त्या माणसाबद्दल हे प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. तर तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या नावापासून सांगा, कारण की तुमच्या नावावर तुमचं नावच कुठे नाही आहे. तुमच्या नावापासून सांगा, तुमचं बॅकग्राऊंड सगळं सांगा आम्हाला. माझं नाव गौरव कुमार गजानन काटे. माझा जन्म अकोल्याचा झालेला आहे. मला अभिमान वाटतो की मी ज्या घरातून आलो त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला, चांगला सपोर्ट केला. वडिलांनी आईनी चांगला सपोर्ट केला आणि त्यांनी नेहमी हेच म्हटले की तुला जे वाटेल ते कर. अकोल्यासारख्या ठिकाणी धंद्याकडे असं खूप मोठ्या नजरेने नाही बघितलं जायचं. ठीक आहे करतात, पण लहानपणापासूनच मला असं वाटायचं की मी काहीतरी नवीन करायला पाहिजे, मी काहीतरी नवीन करायला पाहिजे. आणि 10वीत असताना मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की बस झालं शिक्षण, आता मला स्वतःचं गॅरेज चालू करायचं आहे. अच्छा. त्यावेळेस त्यांनी असंच लक्ष देऊन दुर्लक्ष केल्यासारखं केलं की छोटंसं बाळ आहे, बोलू दे. लहानपणी मी काय करायचो ना, घरात वडील साखर आणायचे, तर साखरेच्या 1 किलो साखर आणली तर त्याच्यात 5 पुळ्याकडून माझ्या आत्याला जाऊ दे, मावशीला विकू दे, हे घे 5 रुपयाची साखर, हे घे 2 रुपयाची साखर. असं करून मी काहीतरी पैसे जनरेट करण्याचा किंवा एक जन्माला झालो तो धंदा करायसाठी असंच होतं. धंदा सोडून दुसरं काही सुचलंच नाही. जेव्हा इंजिनिअरिंगला मुंबईला आलो तिथे एक खूपच चांगली गोष्ट घडली. घरी खूप सारे पैसे असं होतं असं नव्हतंच, तर मोजके 3000 रुपये दर महिन्याला भेटायचे. मग त्यात काही कर, तुला काय करायचं ते कर, अशा टाईपमध्ये होतं. तर फर्स्ट इयरला ज्यावेळेस मी मुंबईला आलो तर मुंबईची हवा काही वेगळीच होती आणि एकदम चकाचौंध, एकदम चांगले राहणारे लोक, पॉश राहणारे लोक. आणि त्याच्यात दिवस चालत गेले आणि एक दिवस असा आला, त्याला रोज डे म्हणतात. रोज डेची गोष्ट खूपच मस्त झाली. मी सकाळी गेलो कॉलेजमध्ये तर बघत होतो तर सगळीकडे असा फुलं रोजेस सगळीकडे दिसत होते. एक मुलगा मुलीला देत आहे, मुलं मुलाला देतात, मुली मुलींना देतात. म्हटलं काय झालंय, तर म्हणे रोज डे आहे. ठीक आहे, काय असतो रोज डे? तर बाहेर एक स्टॉल लावलेला होता, तिथे कॉलेजमधलेच मुलं 50 रुपयाला एक रोज विकत होते आणि लोक विकतही घेत होते. म्हटलं हा काय बाष्कळपणा आहे, एक रोज 50 रुपयाला. म्हटलं आमच्याकडे 1 रुपयाला भेटतं. मला तिथे घंटी वाजली. म्हटलं यार हा काहीतरी याचं केलं पाहिजे. मी शांततेत 1 वर्ष गुमान वाट बघितली. दुसऱ्या वर्षी परत रोज डे आला. मी सकाळी उठलो, माझं कॉलेज अंधेरीला होतं, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ऑटोनॉमस कॉलेज आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. आणि माझ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या कृपेने माझं पूर्ण शिक्षणच फुकटात झालं. क्या बात आहे. त्याच्यावरती येईल मी नंतर. पण मी सकाळी उठलो, दादरला गेलो, दादरच्या मंडीतून 2000 फुलं घेतली. एक लाल घेतली आणि दुसरी गुलाबी घेतली. आलो, स्वतःचा ठेला टाकला. मी सकाळी 9 वाजता ठेला टाकला होता. 10 वाजेपर्यंत 1 रुपयाचं फुल मी 10 रुपयात विकलं. 20,000 रुपयाचा धंदा झाला आपला. 2,000 रुपये, 20,000 रुपये खिशात. 2,000 रुपये गेले होते, 20,000 रुपये खिशात आले. क्या बात आहे. किती टक्के? 90% ग्रॉस मार्जिन. 90% ग्रॉस मार्जिनचा धंदा माझा सगळ्यात पहिला धंदा होता. त्यावेळेस 20,000 रुपये ज्यावेळेस खिशात आले ना, खूप मोठी गोष्ट होती ती. 3,000 रुपये महिना कमावणारा माणूस, म्हणजे वडिलांकडून घेत होतो, कमवत नव्हतो, घेत नव्हतो, पण त्यात 20,000 रुपये एक्स्ट्रा आले होते. आणि त्याच्यात काय मजा केली असेल आम्ही. तर तो माझा पहिला धंदा होता. माझं ते बघून मला एंटरप्रेन्योरशियल सेलनी स्वतःकडे घेतलं. मग त्याच्यात थोडंसं ET म्हणून जो पेपर होतो, इकॉनॉमिक टाइम्स, त्यातलं इंग्लिशही समजत नव्हतं, पण कोणीतरी मला सांगितलं म्हणे वाचत जा, म्हणे जे जमेल ते वाचत जा. ठीक आहे, ते वाचणं चालू केलं. पण मग कॉलेज झाल्यानंतरही असं वाटत होतं की स्वतःचा धंदा चालू करावा, पण म्हणजे परिस्थिती अशी होती की मी स्वतः धंदा चालू नाही करू शकलो. त्यावेळेस मला गर्लफ्रेंड होती. मग गर्लफ्रेंडचं म्हणणं होतं की यार तू जर का खूप मोठी रिस्क घेतली धंदा करायची तर मग आपल्या घरी कसं बोलायचं, काय बोलायचं. तर कॉलेजमध्ये कंपनी आली लोधा ग्रुप म्हणून. पहिल्याच कंपनीत सिलेक्शन झालं. 5 लाख रुपयाचा नोकरी लागली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चालू करू. कधीची गोष्ट आहे ही? 2012ची गोष्ट आहे. 2012 मध्ये 5 लाखाची नोकरी? 5 लाखाची नोकरी, येस. वाव. तर नोकरी चालू केली. मग त्याच्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वर्षभर असंच चालला गेला. आणि एका दिवशी बायकोला मी म्हटलं आता नाही लागत आहे मन. म्हणे दे सोड. लग्न तिच्यासोबतच झालं? लग्न तिच्यासोबतच झालं. क्या बात. तेवढा लकी आहे मी. ती आहे की नाही माहिती नाही मला. आता हे इझोबिलिंग मशीनचं एवढं साम्राज्य बघून लकी असायलाच हव्यात. त्याला काही घरी फरक नसतो पडत. तिला नवरा महत्वाचा. ते काय, हे तर चालतच राहणार आहे. नाही, नवरा एवढं मोठं करत आहे, ऑब्विसली किंमत असलीच पाहिजे. वराडातला एक पोरगा मुंबईला येऊन एवढे झेंडे काढतोय, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बिग थिंग. मी पण यवतमाळचाच आहे आणि तुमच्या बोलीवरून मला थोडंसं आलं लक्षात की तुम्ही तिकडल्या साईडचेच आहे. आणि अकोल्याचा एक शब्द खूप फेमस आहे, पलान. तर असं म्हणू शकतो की तुम्ही मुंबईला येऊन, अकोल्यातला पोरगा मुंबईला येऊन पलानगी करतोय, एवढी मोठी कंपनी उभी करून.
हे डायरेक्ट आपल्याला म्हणणं नाही, आता तर सुरुवात केली आहे आम्ही. आता छोटीशीच सुरुवात आहे, अजून तर आसमाछून आहे, बाकी आहे. क्या बात आहे. तर आता आपण थोडं लाईक तुमच्या मेंटॅलिटीवर, तुम्ही जसे बोलले की जेव्हा तुम्ही सुरू केलं दादरला जाऊन तुम्ही 2000ची फुलं घेतले, करेक्ट, कॉलेजमध्ये आणले आणि 20,000 विकले, 90% ग्रॉस मार्जिन. ही जी स्टार्टअप मेंटॅलिटी आहे ही लहानपणापासूनच होती. करेक्ट. तर आता आपण समजा त्याच्याबद्दल आणखी डिस्कस करायला गेलो तर इझो बिलिंग मशीन पर्यंतचा प्रवास कसा आला? मी नोकरी करत होतो त्याच वेळेस मी माझा स्वतःचा बिझनेस चालू केला आणि ती फार महत्त्वाची गोष्ट होती की मी ज्यावेळेस नोकरी करत होतो त्यावेळेस 50,000 रुपयाचं 60-70,000 रुपये घरी ऑलरेडी येत होते. घरी बायको पण होती, ती कमावती होती, पण असं होतं की यार कशाला रिस्क घ्यायची. तर बायकोने म्हटलं की तू कर चालू. मी केला चालू, पण म्हणे लगेच नको नोकरी सोडू. म्हटलं ठीक आहे, आणि काही झालंही वाईट तर मी सांभाळून गेलो. ठीक आहे. तर माझा लहान भाऊ आणि मी दोघांनी मिळून आम्ही बिझनेस चालू केला. त्याचं नाव होतं लिगल डॉक्स. तर लिगल डॉक्समध्ये आम्ही लोकांना लिगल डॉक्युमेंटेशन करून द्यासाठी म्हणून हेल्प करायचो. जसं रेंट ॲग्रीमेंट झालं, GST झालं, गुमास्ता झालं. तर आम्ही सकाळी 6 वाजता कामाला लागायचो. 6 ते 9 मी काम करायचो. 9 वाजता ऑफिसला जायचो, 10 वाजता ऑफिसला पोचायचो. 6 वाजता तिथून निघालो, 7 वाजतापासून परत कामाला लागायचो, रात्री 12 वाजेपर्यंत काम करायचं. आणि असं करत करत आमचा 1 महिना चालला गेला. तो महिना गेल्यानंतर लक्षात आलं, आम्ही जेव्हा ताळा केला त्यावेळेस हे लक्षात आलं की माझी आणि त्याची दोघांची पण मिळून जेवढी कमाई होती त्याच्यापेक्षा जास्त पैसा आम्ही पहिल्याच महिन्यात कमावला होता. ते घेऊन मी गेलो बायकोकडे, म्हटलं बघ एवढ्या वेळा कमाई झाली. ठीक आहे मग. तर दुसऱ्या दिवशीपासून नोकरी दिली सोडून. मला आताही लाज वाटते सांगायला, पण मी सांगतो की त्यावेळेस मी नोटीस पिरियडही सर्व नाही केला. मी अनप्रोफेशनल वागलो थोडंसं, पण मला असं वाटते ती काळाची गरज होती. आणि एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीची खूप जास्त गरजही नव्हती. मी माझ्या बॉसशी बोललो, म्हटलं सर असं असं आहे, असं असं केलं. तर ते म्हटले की ठीक आहे, तू चांगलं काम केलं म्हणे, दे सोडून, आजपासूनच तुला मी रिलीज करतो. थँक्यू सर. आणि तेव्हापासून आमची लिगल डॉक्सची जर्नी चालू केली. लिगल डॉक्समध्ये आम्ही खूप छान केलं. 2016मधून आम्ही चालू केलं होतं आमचा धंदा चालू करायसाठी. 2020पर्यंत येता येता आमचा महिन्याचा रेव्हेन्यू जवळपास 1 करोड रुपये झाला होता. लिगल डॉक्सचा येस. गोमास्ता आणि या सगळ्या लिगल डॉक्युमेंटेशन करून 1 करोड महिन्याचा 1 करोड रुपये धंदा आम्ही करत होतो. एक 50 लोकांची टीम होती आमची. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते चालू असताना कोरोना नावाचा एक प्रकल्प आला. मोठा प्रकल्प होता तो देवाचा. आणि त्याच्यात ते आपण म्हणतो ना की खूप लोक पुनर्निर्वासित झाले, दुसरीकडे चालले गेले. तशा टाईपमध्ये लिगल डॉक्सही आम्हाला सोडावं लागलं. कारण की ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस नाही कोणी रेंट ॲग्रीमेंट करत होतं, कारण की कोणी घरच बदलत नव्हते, नाही कोणी गुमास्ता करत होतं, कारण की कोणी नवीन धंदा चालू करत नव्हतं. कोणी चालू करत होतं तर कोणाला काही लेणं देणं नव्हतं की काय असते लिगल डॉक्युमेंट्स. तर चालू द्या, कोणी GST फायलिंगही करत नव्हतं. तर त्यावेळेस आम्हाला खूप मोठी आमची जी टीम होती ती डाऊन साईज करावी लागली. थोडेसेच पैसे होते ते मॅनेज करावे लागले आणि खराबच काळ होता तो. पण मग त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, सगळ्यांनी पंगत बसवणे चालू केलं. त्या भजन मंडळी चालू झाली होती, त्याचं नाव होतं झूम. त्या झूमवरती सगळेजण भेटायचे आणि सगळेजण बोलायचे की काय चालू आहे, कोणाचा धंदा कसा चालू आहे, काय चालू आहे. आमच्याकडे जवळपास त्यावेळेसच एक 40,000 कस्टमरचा डेटाबेस होता, जे आमच्याकडे लिगल डॉक्समध्ये ऑलरेडी झाले होते. आम्ही 4 वर्षात आम्ही तेवढे कस्टमर लोकांचा येस, त्यावेळेस आम्ही ऑलरेडी तेवढ्या लोकांना सर्व्हिस देऊन झालेलो होतो. तर मग ते यायचे, मग आम्ही बसून बोलायचो की काय चालू आहे काय नाही. तर त्यावेळेस एका दगडूशेठ म्हणून एक आमचे कस्टमर होते, आता खूप चांगले मित्र झालेले आहेत. ते म्हटले की गौरव भाई, तुम जो कुछ भी बोल रहे हो तो सब सही है, लेकिन मेरा सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि मेरी ही दुकान में जब मैं खुद बैठता हूँ तो मेरा 12,000 का 15,000 का गल्ला होता है. जिस दिन मैं नहीं बैठता उस दिन 10,000 का ही गल्ला होता है. मुझे पता है कि मेरे ही लोग मेरी ही दुकान में गल्ले की चोरी करते हैं, उसके लिए क्या सोल्यूशन है. बोला बहुत ही आसान है, कोई भी एक बिलिंग सिस्टम लगा लो, चालू हो जाएगा, पता चल जाएगा कि कितना गल्ला हो रहा है. मार्केट में 100-200 बिलिंग सिस्टम ऑलरेडी है. तो बोला की आप हेल्प करके दोगे क्या. म्हटलं ठीक आहे, का नाही बाबा. मी गेलो त्यांच्याकडे. मग माझ्याकडे कम्प्युटर होतं, माझं कम्प्युटर दिलं मी त्यांना. सगळं पूर्ण सेटअप करायसाठी गेलो, कम्प्युटर ठेवलं. ती त्याचे 3-4 मुलं होती, त्यांना म्हटलं करा रे कनेक्ट. तर ते एकही जण समोर यायला तयार नाही. म्हटलं का बरं. तर म्हणे आम्हाला माहिती नाही कम्प्युटर कसं चालते. तर म्हटलं अरे कम्प्युटर सारखं कम्प्युटर आहे म्हणे, आम्ही कधी जन्मात हातही लावला नाही त्याला.
तर त्यांना हे नव्हतं माहिती की याला डेस्कटॉप म्हणतात, याला CPU म्हणतात, याला माऊस म्हणतात, याला कीबोर्ड म्हणतात. मुंबई सारख्या शहरात, मुंबईच्या गर्भ ठिकाणी म्हणजे चेंबूर दादर सारख्या शहरामध्ये लोक हे म्हणून राहिले की मी कम्प्युटरला हात लावलेला नाही. ही भारतातलीच म्हणजे एक तबका आहे असा बिझनेसेसचा, जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत जिथे आपण रोज वडापाव खातो, इडली खातो, छोटे मोठे फरसाण खातो, असा एक खूप मोठा तबका आहे ज्यांनी कधी कम्प्युटरला हात लावलेला नाही. पण आश्चर्याची गोष्ट बघा, आता तो माणूस रोज 15,000 रुपयाचा गल्ला करत आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करतो 4.5-5 लाख रुपयाचा गल्ला आहे त्याचा, गल्ला आहे महिन्याचा, बरोबर. तरी पण त्याला कम्प्युटर चालवता येत नाही. त्याच्या लोकांना कम्प्युटर चालू करतात. तर मी त्याला कम्प्युटरची सिस्टम दिली लावून, म्हटलं थोडं प्रॅक्टिस कर, जमून जाईल. मग 7 दिवसानंतर परत आलो तर काउंटरवरती माझा कम्प्युटरच नव्हतं, नाही तर कॅल्क्युलेटर घेऊन बसलेला होता. तर मी जसा आलो तसं माझी एक नजर त्याच्याकडे, दुसरी नजर कम्प्युटरकडे. कम्प्युटर बाजूला कोपऱ्यात पडलेलं होतं. तर दुरूनच तो काय म्हणतो, गौरव भाई मेरे को अगर कुछ चाहिए ना तो कैलकुलेटर इतना फास्ट और कैलकुलेटर इतना आसान, ऐसा कुछ रहेगा तो देना, ये तो अपने से जमेगा नहीं. म्हणजे विचार करा, त्याला कम्प्युटर जमत नव्हतं म्हणून तो ज्या दिवशी नसेल त्या दिवशी 5-6 हजार रुपयाचं नुकसान करून घ्यायला तयार आहे. पण ते कम्प्युटर शिकूच शकत नाही. तो झालं, त्याचं वय गेलं ना शिकायचं, आता नाही करू शकत. तर तेव्हा माझी डोक्याची घंटी वाजली. म्हटलं आपण जगा काही सॉल्व्ह करायला पाहिजे तर हे सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि आम्ही सर्वे केला नंतर की किती असे रिटेल बिझनेस आहेत ज्यांच्याकडे काही बिलिंग सिस्टमच नाही आहे. तर आमच्या सर्वेमधून हे लक्षात आलं की आम्ही जवळपास एक 600-700 लोकांचा सर्वे केला. 94% लोकांकडे कुठलीच बिलिंग सिस्टम नव्हती रिटेल बिझनेसेसमध्ये. जे मोठे मोठे बिझनेस आहेत त्यांनी टॅली, मार्क असे मोठे मोठे सॉफ्टवेअर घेऊन बसलेले आहेत. पण जे छोटे बिझनेसेस आहेत त्यांच्याकडे डेडिकेटेड अकाउंटंट नाही आहे एंट्री मारायसाठी, त्यांच्याकडे काही सिस्टमच नाही आहे. ते लोक तर अजूनही हातावरतीच आपलं बिल बनवतात आणि काहीतरी पर्ची फाडून देतात, वही खात्यावरती करतात. तर म्हटलं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. मी लगेच, माझ्याकडे टीम तर होतीच, माझा भावासोबत मी बिझनेस चालू केला होता. माझा लहानपणीचा मित्र आहे ऋषिकेश, अकोल्याचाच आहे, ऋषिकेश साखरकर. तो सुद्धा आम्हाला ॲज अ को फाउंडर जॉईन झालेला होता. मी माझ्या टीमला फोन केला, म्हटलं यार एक खूपच जबरदस्त प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटलेला आहे, याच्यावरती थोडासा रिसर्च करू द्या मला. तुम्ही करा, मी करतो. मी मार्केटचा रिसर्च करतो, तुम्ही टेक्नॉलॉजीचा रिसर्च करा. आणि आम्ही हे म्हटलं की कॅल्क्युलेटर इतकं फास्ट आणि कॅल्क्युलेटर इतकं इझी कशा प्रकारे आम्ही बिलिंग करू शकतो. तर आम्ही आयडिया अशी काढली की लोकांना लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, तर काय करायचं. तर आम्ही इमेज बेस्ड बिलिंग सिस्टम काढली. तुम्हाला मॅगी पाहिजे तर मॅगीचा फोटो दिसेल, डोसा पाहिजे डोसाचा फोटो दिसेल, वडापाव पाहिजे वडापावचा फोटो दिसेल, त्यावरती क्लिक करा, सेव्ह करा, 2 सेकंदमध्ये बिल बनवून रेडी. आणि एकदम प्रोफेशनल बिल येतं. त्याच्यावरती रेस्टॉरंटचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, बिल नंबर, डेट सगळं काही लिहिलं असतं. आणि ज्यावेळेस कस्टमरच्या हातात तुम्ही ते प्रोफेशनल बिल देता ना, तर तुम्ही स्वतःचीच नाही तर पूर्ण दुकानाची पण एक प्रत वाढवत असता की आम्ही प्रोफेशनल आहे. तुमच्याकडे एखादा माणूस येतो, त्यांनी म्हटलं की मला कपडे द्या, तुम्ही कपडे काढून देता आणि मग तो भाव करायला चालू करतो, अरे 2,000 नाही, 1,800च घे, 1,500च घे. तेच जर का तुम्ही प्रोफेशनल बिल दिलं ना तर तो काहीच म्हणत नाही, तो भावही करत नाही. आणि त्यातल्या त्यात असं होते की ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असता, 10वी फेल माणूस सुद्धा इथं बिल बनवू शकतो. तर तुम्ही घरी बसल्या बसल्या हे चेक करू शकता की तुमचा आज धंदा किती झाला, तुमचा कॅशमध्ये किती आले, UPI मध्ये किती आले, कुठला आयटम जास्त विकला गेला, कुठला आयटम नाही विकला गेला, सगळं काही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच करू शकता. म्हणजे हे बायफर्केशन पण ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये 100%. हे गोष्ट त्यात आम्ही ऑलरेडी टाकून ठेवलेली आहे. तुम्हाला जर का बिझनेस चालू करायचा असेल, तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल, डिजिटलाइज करायचा असेल, तो इझोसारखं सोपं आणि लगेच इन्स्टॉल होणारं, लगेच कामाला चालू करणारं दुसरं ॲप्लिकेशनच भारतात नाही. कारण की कोणी पण धंदा करायला जेव्हा बसतं ना, तर पहिले धंद्याची किचकिच खूप राहते डोक्यामध्ये, और एक मगजमारी नहीं होना भाई, बिल तो अच्छे से बन जाए. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तो तुम्ही शोधला, तो प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही शोधला, ते म्हणजे खरंच खूप आहे, तो खरंच मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट. आता मी पण नरिमन पॉईंटला जॉबला आहे, तर एवढं त्याचा पण कमीत कमी गल्ला असेल महिन्याचा 5 ते 6 लाखाचा. पण त्याला बिल कसं बनवायचं ते अजूनही समजत नाही, कारण की ते जे काम करणारे आहे ते फार खालच्या तबक्यातून आलेले लोक आहेत, त्यांना तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. बरोबर. तर तो एक आहे. पण आता तुम्ही ही कंपनी उभारली, आता इझो बिलिंग इज अन एस्टॅब्लिश्ड कंपनी. करेक्ट. आणि आता मला विचारायचं की जेव्हा तुम्ही ही कंपनी उभारली, ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी तुम्ही डेव्हलप केली, तर जेव्हा तुम्ही ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करत होते तर ती बूटस्ट्रॅप केली की तुमचा स्टार्टअपला कोणी फंड केलं? आमच्याकडे थोडेसे फंड्स आधीच होते, लिगल लॉक्सच होते, आणि आम्ही पण जी काही सेव्हिंग केली होती ती आम्ही टाकली.
आम्ही जवळपास वर्षभर कंपनी तशीच चालू केली. त्याच्यानंतर काही मित्रांनी आम्हाला सपोर्ट केली, जे काही म्हणजे ज्याला अँजल इन्व्हेस्टिंग म्हणतात. आम्हाला अँजल इन्व्हेस्टिंग भेटलं. अँजल इन्व्हेस्टिंग नंतर 6 महिन्यातच आम्हाला VC फंडिंगसुद्धा भेटली. तर आम्ही फंडेड कंपनी आहे. पण मजेदार गोष्ट अशी झाली की कस्टमरने आम्हाला एवढं सगळं प्रेम दिलं की आम्हाला जी काही इन्व्हेस्टमेंट आली ती यूज करायची गरजच नाही पडली. आज 2च वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास एक 55,000 कस्टमर इझोचे झालेले आहेत. भारतामध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत भारताच्या 19,000 पिनकोडमध्ये इझोची बिलिंग मशीन आहे. 55,000 कस्टमर आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला एवढं जास्त प्रेम भेटत राहतं, एवढे जास्त रेफरन्सेस भेटत राहतात की त्यातून आम्हाला, आणि आमचं मार्केटिंगही ठीक आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टमेंटची जास्त गरज लागली नाही. तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल तर येईल मी, पण मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल जेव्हा आपण बोलतो, इट्स अ पार्ट ऑफ हाऊ टू फाउंड अ बिझनेस. तर आपण आता नेक्स्ट सेगमेंटकडे वळू की हाऊ टू फाउंड अ बिझनेस मास्टर क्लास विथ गौरव काटे. आपण त्या सेगमेंटला असं नाव देऊ डायरेक्ट. अच्छा. आता समजा मी एक व्यक्ती आहे जो त्याचा धंदा सुरू करण्याचा विचार करत आहे. ओके. बिझनेस सुरू करताना मला सांगा की सगळ्यात मोठी चूक एक व्यक्ती काय करतो? बिझनेस हा इतका मोठा हत्ती आहे ना की तुम्ही ज्या डायरेक्शनने बघाल त्या डायरेक्शनने त्याचं रूप वेगळं आहे. समोरून बघाल तर सोंड आहे, मागून बघाल तर शेपूट आहे, म्हणजे बघाल तर पायाकडे बघाल तर ते बासे आहेत. त्यामुळे धंद्याला असं एका शब्दात माझ्यासारखा छोटासा माणूस डिफाईन नाही करू शकत. पण माझं जे काही छोटंसं लिमिटेड नॉलेज आहे, हे जे 50-60 हजार कस्टमर सोबत, 50-60 हजार धंद्यांसोबत बोलल्यानंतर, नाही, मला असं वाटतं की ते लिमिटेडच आहे. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मला असं वाटतं की खूप सारे लोक हा चुकी करतात की त्यांना वाटते की धंदा चालू करायसाठी म्हणून मला मोठाच धंदा चालू करायचा असतो. पहिल्या दिवसापासूनच मला मोठं शोरूम पाहिजे, मला खूप सारी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तरच मी धंदा चालू करू शकेल, नाही तर मी चालू करू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या माध्यमातून मी लोकांना हे सांगू इच्छितो की तुमच्या बापाकडे कितीही पैसा असो, तुमच्याकडे कितीही जास्त पैसा असो, धंदा चालू करायचा असेल तर छोटा छोटा आणि पटापट ज्याच्यातून सेल होतो असा धंदा चालू करा. इनिशियली तुम्हाला जर का, म्हणजे तुमच्या घरी जर का धंदा नसेल किंवा तुम्हाला धंद्याची जास्त परक नसेल तर असा धंदा चालू करा की सकाळी फुलं आणले संध्याकाळी विकले. ठीक आहे. त्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की कशा टाईपचे कस्टमर माझ्याकडे येतात, किती रुपयाचं मी विकत घेतो. जे युनिट इकॉनॉमिक्स असते ते तुम्हाला एका दिवसातच लक्षात येईल की सकाळी आणलेला माल संध्याकाळी नाही विकला तर वाया गेला, तर युनिट इकॉनॉमिक्स खराब झालं. सकाळी आणलेला माल संध्याकाळपर्यंत विकला गेला, चांगला ग्रॉस मार्जिन झालं, ग्रॉस प्रॉफिट झालं, तर तुम्हाला लक्षात येईल की मी चांगला धंदा करत आहे. त्यातून चांगले कस्टमर कोणते, वांगले कस्टमर कोणते, लोक कसे गोळा करायचे, कशा टाईपमध्ये एम्प्लॉई उभे करायचे, माझी SOP कशी डिझाईन करायची, धंद्याला डिजिटल कसं करायचं, या छोट्या गोष्टीतून तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही जर का कॉम्प्लेक्स धंदा चालू करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लर्निंग येता येता तुमचा धंदा ऑलरेडी डुबलेला असेल. पण हा धंदा असा आहे की हा रोजचा धंदा आहे. रोजच्या धंद्यामध्ये तुम्हाला पटपट पटपट शिकायला वाटते की काय होत आहे काय नाही होत. एकदा तुमचा हा धंदा एस्टॅब्लिश झाला ना की मग तुम्ही अजून थोडीशी मोठी उडी मारा. म्हणजे तुम्ही फुटपाथवर होते आधी, म्हणजे तुम्ही काय गल्ली क्रिकेट खेळत होते आधी, तुम्ही गल्ली क्रिकेटमध्ये जर का रोज प्रत्येक बॉलवरती तुम्ही छक्का मारत आहे तर तुम्ही इलिजिबल आहे सिटी लेवलचं गेम खेळायसाठी. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही आता आधी फुटपाथवरती होते, फुटपाथवरून तुमचा छोटासा गाळा टाका. गाळा म्हणजे काय, अजूनही तुम्ही दुकान विकत घेतलेलं नाही आहे, तुम्ही फक्त ठेला टाकलेला आहे. ₹1,00,000 जो ठेला येतो, आधी फुकटाचा फुटपाथ होता, आता ₹1,00,000 ठेला तयार झाला. आता तुम्ही ठेल्यावरती आले, त्या ठेल्यापासून मग त्याचं युनिट इकॉनॉमिक्स बघा, कारण की ठेल्याचं भाडं द्यायचं नाही. आता युनिट इकॉनॉमिक्स चेंज झालं, मग इथे तुम्ही सक्सेसफुल झाले की मग छोटंसं एक दुकान भाड्याने घ्या. छोटं दुकान भाड्याने घेणं झालं, मग आता मोठं करा. मी तुम्हाला सांगतो साहेब, 2 वर्षाची जर्नी आमची आजच्या घडीला. हे आमचं 5वं ऑफिस आहे. 2 वर्षामध्ये 5 ऑफिस चेंज केले, कारण की आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही किती फास्ट वाढणार आहे. तर आम्ही पहिले जर्नी चालू केली त्यावेळेस 20 लोकांचं ऑफिस घेतलं होतं, तेही मोठं वाटत होतं. त्याचे पैसे असं वाटत होते की अंगलेटी पडणार आहेत का. आणि आज 350 लोक आहेत, 350 लोकांचं ऑफिस आहे. तर ती जी जर्नी असते ती असते. पण माझं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही फुटपाथवरून चालू करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्या धंद्यातली युनिट इकॉनॉमिक्स कळणार नाहीत. पहिल्या दिवसापासून जर का तुम्ही एम्प्लॉई ठेवले तर कस्टमरशी कसं वागायचं हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग अंबानीचे 2 लेकर आहेत, एक मुकेश अंबानी आहे, एक अनिल अंबानी. मग तुम्हाला माहिती आहे काय होतं. पण आपण जेव्हा तुम्ही युनिट इकॉनॉमिक्स बद्दल जेव्हा बोलले, आपण त्याची परख जेव्हा करायला जातो तर युनिट इकॉनॉमिक्स हा प्रत्येक धंद्यासाठी वेगळा राहील. बरोबर, 100%. येस. आणि धंदा उभा करायसाठी सगळ्यात
इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे मला वाटतं धंदा तोच चालतो जो खूप मोठ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सर्व्ह करत आहे. एवढे धंदे उघडले आहेत. आता समाजामध्ये समजा एक नवीन व्यक्ती प्रॉब्लेम स्टेटमेंट फाईंड करतो म्हणजे त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायचा कसा? खूपच सोपं आहे. म्हणजे तुमच्या क्वेश्चन मध्येच मला चुकी दिसली ती की एका युथकडे काय असते की मला नेहमी असं वाटते की मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केला पाहिजे, मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केला पाहिजे. मला असं वाटते ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे की मी धंदा कुठला चालू करू, त्यांनी कधीच हा नाही विचार करायला पाहिजे की मी मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केला पाहिजे. त्यांनी हा विचार करायला पाहिजे की मी छोटाचं प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि कुठला सॉल्व्ह करायला पाहिजे? बरेच लोक ही चुकी करतात की प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करताना मी काहीतरी युनिक करावं असं त्यांना वाटते. युनिक म्हणजे काय की बा मी मुंबईत बसलेलो आहे, इथे वडापाव जास्त विकला जातो, वडापावचे 1000 ठेले आहेत, तर मी 1001वा ठेला कशाला टाकेल, तर मी काहीतरी कोरियन फूड घेऊन येतो आणि कोरियन फूडचा ठेला टाकतो वडापावच्या बाजूला. अरे चालणार आहे का भाऊ? इथल्या लोकांना तो पाहिजे आहे का? नाही पाहिजे. मी म्हणतो माझं एकदमच क्लिअर, आणि हे मारवाड्या गुजरातकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे की ते कधीच असं काहीतरी तिकडम करत नाहीत. ते म्हणतात तुझ्या भावाचा कपड्याचं दुकान आहे ते चालत आहे का, त्याच्याच बाजूला अजून कपड्याचं दुकान टाक, डबल चालेल. याचंही विकलं जाते, त्याचंही विकलं जाते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर का हा प्रश्न असेल की मी कुठला धंदा चालू करू, तर रोज संध्याकाळी तुमचा जॉब झाला तो का तुम्ही एवढे जर का तुमची चांगली ऐपत असेल की तुम्ही जॉब करत आहे, तर रोज संध्याकाळी निघा जॉब झाल्यानंतर, आणि जो कुठली इंडस्ट्री तुम्हाला चांगली वाटते, म्हणजे फूड म्हणा, क्लोदिंग म्हणा, बँकिंग म्हणा, जे तुम्हाला चांगलं वाटते ते, जे तुमच्या मनाच्या आणि डोक्याच्या जवळ आहे ते, त्या इंडस्ट्रीचा रिसर्च करायसाठी म्हणून बाहेर पडा. आणि जी कुठली गोष्ट मॅक्झिमम लोक करत आहेत तेच गोष्ट करणं चालू करा. कारण की 1000मध्ये 1000वा एकवा जर का आला ना, तर त्या 1000 लोक चालवायची अवकात आहे या मार्केटची. 1000 गाडी चालत आहेत वडापावचे, एवढी मोठी मार्केटची ताकद आहे, तर 1001वा चालवणार नाही का? तर ज्या गोष्टीचं मार्केट जास्त आहे त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला धंदा चालू करायला पाहिजे. आणि मग तिथून तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं जिगरा किती आहे त्याच्यानुसार तुम्ही ती मोठी करत गेला पाहिजे. अहो मला सांगा, मॅकडॉनल्ड्स म्हणजे काय आहे? वडापाव विकणारा माणूस आहे ना तो. आज 5000 दुकानं घेऊन बसलेला आहे ना, तर मग मी वडापावची गाळा टाकायसाठी म्हणून कशाला मागे पुढे बघू? त्या मॅकडॉनल्डनी सुद्धा पहिला गाळं कुठेतरी एकाच ठिकाणी टाकलं असेल ना, एकाच ठिकाणी कुठेतरी धंदा चालू केला असेल ना, की एकसाथ 5000 दुकानं चालू केले. तर मी म्हणतो की आज जर का तुम्हाला मॅकडॉनल्ड एवढे मोठी फ्रँचाईज उभी करायची आहे, तर एकच गाळा टाका, एकाच ठिकाणी वडापाव विकणं चालू करा, जे सगळ्यात जास्त विकलं जाते. ते इतकं चांगलं विका, इतक्या शिद्दतने विका की लोक तुमच्याकडे आलेच पाहिजे. आणि तुम्ही जर का बंद असाल तर लोकांनी म्हटलं पाहिजे की आज मी उद्या घेतो. एवढी जर का तुमची शिद्दत आली त्या धंद्यात, जर का तुमची एवढी जर का पकड आली, तर एकाचे 2, 2चे 4 आणि 4चे 5000 वाढी वेळ नाही लागत. तर धंदा चालू करताना सगळ्यांना हीच विनंती आहे की जर का हा प्रश्न असेल की मी कुठला धंदा चालू करू, कारण की हा कधी येतो जेव्हा धंद्यात उतरलेला नसतो त्यावेळेस, तर जो कुठला धंदा जास्त चालत असेल त्याच धंद्यात उतरा. जिथे कुठं जास्त गर्दी असेल, जिथे कुठं जास्त कॉम्पिटिशन असेल, त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरा. नाही काही तर काही ना काही तर होऊनच जाईल, कारण की तो ऑलरेडी फॉर्म मार्केट आहे. आणि मॅक्झिमम लोक हीच चुकी करतात की काहीतरी युनिक करायच्या चक्करमध्ये काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी मार्केटच नसते आणि मग धंदा बंद होतो. नाही, हे सेम ना माझ्यासोबत झालंय. आता मी तुम्हाला एक तर माझी स्टोरी सांगतो बिझनेसची. आता मी असं म्हणेल की आय एम 1 टाइम सक्सेसफुल आणि 1 टाइम फेल्ड एंटरप्रिनर. जेव्हा 2020चं कोविडचं हे आलं होतं त्यावेळेला लोकांनी घरातून निघणं बंद करून टाकलं. म्हणता की त्यावेळेला तुमचा धंदा बंद झाला, त्यावेळेला माझा चालू झाला होता युट्यूबचा. अच्छा. मी युट्यूबवर कॉम्पिटिशन्स घ्यायचो, इंडिया सिंगिंग सुपरस्टार या नावाने. अच्छा. ऑल ओव्हर इंडियामध्ये डिजिटल मार्केटिंग केलं. त्यावेळेला डिजिटल मार्केटिंग शिकलो. आमची टीम होती 3 जणांची आमची टीम. घरी बसून बेसमेंट मधून आम्ही तो पूर्ण कॉम्पिटिशन चालवली. 4000 पार्टिसिपंट आले होते, पेड पार्टिसिपंट, प्रत्येकाकडून ₹200. क्या बात आहे, बहुत बढिया. तेव्हा कॉलेजमध्ये 3rd इयरला होतो मी इंजिनिअरिंगला तेव्हा. ओके. मी पण इंजिनिअरिंगच केलं आहे. हे इंजिनिअरिंगच्या डोक्यामध्येच येते काहीतरी असं करायचं वाढव तिडवं. तर घरी बसून 4000 पार्टिसिपंटला मॅनेज केलं. एक जण, मी कॉन्टेंटचा हेड होतो, म्हणून आता तुम्ही बघू शकता की मी पण कॉन्टेंटमध्येच घुसलेलो कारण मला ते आवडतं. एक मॅनेजमेंट हेड होता आणि एक डिजिटल मार्केटिंग हेड होता. ओके. आम्ही 3 जणांनी मिळून हे कमीत कमी 5.5 लाखाचं आम्ही प्रॉफिट तेव्हा कमावलं त्या कॉम्पिटिशन मधून 3 महिन्यामध्ये, जानेवारी ते मार्चच्या याच्यामध्ये. ठीक आहे. खूप ओव्हर कॉन्फिडन्स आला आम्हाला की धंदे में हम तो बाप आहे,
हमको जम गया 20 साल के हम लड़के, हमने 5 लाख का प्रॉफिट कमा लिया 3 महीने में. मग नंतर पासआउट झालं, धंदा अपने को जमता है. अभी यार युट्यूब तो हर कोई कर रहा है. आम्ही तेव्हा असा विचार केला. मग आम्ही विचार केला की आम्ही सोया टोफू आणतो यवतमाळ सारख्या ठिकाणी. ओके. जिथं व्हिगन या गोष्टी कधी कोणी ऐकली नव्हतं. सोया टोफू आणि सोया मिल्कचं आम्ही मशीन टाकलं, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकलं. 8 महिन्यामध्ये तिघही डुबून गेलो. 5.5 लाख रुपये पाण्यात. तर नेहमी मला असं वाटते, म्हणजे माझा हा विचार आहे की नेहमी स्वतःच्या चुकीकडून शिकणं आवश्यक नाही आहे. कधी कधी दुसऱ्यांच्या चुकीकडून पण शिका, चुकींकडून शिका आणि पुढे जा. हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये एक बोलले की कोणती गोष्ट तुम्ही जेव्हा विकत आहे तर अशी विका की दुसऱ्या दिवशी समजा तुमचं आज दुकान बंद राहिलं तर दुसऱ्या दिवशी तो तुमच्याकडे आला पाहिजे, म्हटलं पाहिजे काल काहून दुकान बंद होतं, बरोबर, आणि थांबला पाहिजे तुमच्या प्रोडक्टसाठी. तर या गोष्टीसाठी मला असं वाटतं की तुमचं मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट राहिलं पाहिजे. करेक्ट. आणि मार्केटिंगचा मास्टर क्लास तुमच्यापेक्षा बेटर तर कोणी देऊ शकत नाही. कारण तुमच्या युट्यूब इंस्टाग्रामवर आपण जेव्हा बघतो तुम्ही जे बोलता तेच डायरेक्ट असं मनाला भेटतं. बरोबर. तर समजा कोणी त्याचा धंदा टाकत आहे व्यक्ती, बरोबर, मार्केटिंग कशी करायला पाहिजे, मार्केटिंग बद्दल सांगा. मी ना तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो, त्याचे आन्सर द्या मला. बोला. तुमच्या धंद्याबद्दल, तुम्ही जो धंदा चालू केला होता युट्यूबचा, त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन कोणाला होती? तुम्हाला होती की शाहरुख खानला होती? मला होती. तुम्हाला होती, बरोबर. तुमच्या कस्टमर बद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन कोणाला होती? तुम्हाला होती की शाहरुख खानला होती? आम्हाला होती, बरोबर. जर का तुमच्या धंद्याबद्दल आणि तुमच्या कस्टमर बद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे तर तुमच्या धंद्याची मार्केटिंग कोणी करायला पाहिजे? तुम्ही करायला पाहिजे की शाहरुख खाननी करायला पाहिजे? मीच करायला पाहिजे ऑब्व्हियसली. आज शाहरुख खान, म्हणजे बरेचसे लोक असं म्हणतात की माझ्याकडे ब्रँड अँबॅसेडर नाही, मी माझा धंद्याची मार्केटिंग कशी करायची मला माहिती नाही. मी म्हणतो की तुमच्या धंद्याचा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसेडर जर का कोणी आहे तर तुम्ही स्वतः आहे. तुम्ही जर का स्वतःच्या धंद्याची मार्केटिंग नाही करू शकत तर कोण करणार आहे? तुम्हीच तुमच्या धंद्याचे शिल्पकार आहात, तर तुम्ही तुमच्या धंद्याची मार्केटिंग करायला पाहिजे. आणि आपण खूप सारे असे धंदे बघितलेले आहेत जिथे फक्त स्वतःचीच मार्केटिंग करून, स्वतःच्या धंद्याची मार्केटिंग करून खूप लोकांनी खूप सारा पैसा आणि खूप साऱ्या कस्टमरचं प्रेम घेतलेलं आहे. एक्झाम्पलच म्हणजे तुमच्या नागपूरचे चहा विकणारे आहेत, खूप फेमस आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत, डॉली चायवाला. ओके. तर डॉली चायवालांनी ज्या वेळेस ते चहा विकतात तर चहा तर सगळेच जण विकत आहेत ना साहेब, पण चहा विकण्याची जी कला आहे, म्हणजे जे प्रेझेंटेशन आहे, ते प्रेझेंटेशन बघायसाठी ते प्रेझेंटेशन करायसाठी म्हणून कितीतरी लोक लाईन लावून डॉली चायवालाचा चहा घेतात. सेलिब्रिटी झालेत. तर मी म्हणतो की प्रत्येक जण स्वतःच्या धंद्यातला मार्केटिंग करायला पाहिजे आणि तीच बेस्ट मार्केटिंग आहे. तिथूनच तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. तुमच्याकडे काहीही नसो, आज प्रत्येकाकडे एक मोबाईल आहे ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे. तुम्ही रोज तुमच्या कस्टमरला सेल करता, तुमच्या प्रोडक्ट बद्दल काहीतरी सांगता आणि तेव्हाच कुठे तो गोष्ट सेल होते. तुमच्या कस्टमरच्या पॉकेटमधले पैसे त्याच्या पॉकेटमधून निघून तुमच्या खिशात येतात. कधी येतात? जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दल चांगलं सांगता तेव्हा. जे काही तुमच्या कस्टमरला तुम्ही प्रोडक्ट बद्दल सांगत आहात ते 1-on-1 सांगत आहात. आता तीच गोष्ट फक्त तुम्हाला कॅमेराच्या समोर करायची आहे. कुठलाही छोटा जे बारकं पोरगं असेल ना त्यासमोर म्हणा हे कॅमेरा पकड, नोसेल पकडायला तर स्टँड घ्या, स्टँडवर ठेवा आणि जे काही तुम्ही कस्टमरला सांगता तीच गोष्ट फक्त कॅमेरा समोर बोलणं चालू करा. पहिल्या दिवशी तुमचा व्हिडिओ तुम्ही आणि तुमची बायको दोघच जण बघणार, तिसऱ्या दिवशी फक्त तुम्ही बघणार, चौथ्या दिवशी कुणीच बघणार नाही. 100 दिवस करत राहा, 1 लाख कस्टमर तुमचा व्हिडिओ बघायला लागतील. रोज तीच गोष्ट करा ना, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त चांगल्याने करा. तुमच्या कस्टमरला जे प्रॉब्लेम आहेत, रोज तुमच्याकडे कस्टमर येतात, रोज काहीतरी नवीन प्रॉब्लेम घेऊन येतात, तोच प्रॉब्लेम तुमच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही सांगा की आज माझ्याकडे हा कस्टमर आला होता, त्याचा असा प्रॉब्लेम होता, आमच्याकडे असं प्रोडक्ट आहे ज्याने आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. आता तसे प्रॉब्लेम असणारे जगात कितीतरी लाखो कस्टमर असतील. तोपर्यंत जर का तो व्हिडिओ गेला तर तुमचा प्रोडक्ट विकला गेला. इतकं सोपं गणित आहे. तुम्ही बिलकुल घाबरू नका की माझ्या समोर आलो, माझा थोबडा कसा आहे, माझे केस कसे आहेत, टकला माणूस, मोठा माणूस, ज्याला ढंगाने मराठी हिंदी बोलता येत नव्हतं, तो माणूस जर का उभं राहून धंदे की बात चालू करू शकतो. तर मला असं वाटते जो पण व्यक्ती स्वतःचा धंदा ज्याने चालू केलेला आहे त्याच्या मनात खूप मोठा जिगरा आहे, त्याच्या मनात आग आहे, तो 100% ऑनलाईनवरती येऊन स्वतःचं चालू करू शकतो. आता हे तर झालं फक्त व्हिडिओबद्दलचं, पण दुसरं पण एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मॅक्झिमम लोक, याच्यासाठी आम्ही एक छान मी तुम्हाला एक हे सांगतो. आमचे जे कस्टमर आहेत ते आले माझ्याकडे आणि ते म्हटले की गौरवभाई आता म्हणजे इझोच्या याच्यामुळे आता धंदा तर व्यवस्थित सेटल झालेला आहे,
रोज मला माहिती पडते की माझ्याकडे गल्ला किती येत आहे, कुठला आयटम विकला जात आहे, सगळं काही माहिती आहे. आता मला हे सांगा की धंदा कसा वाढवू. मग माझं डोकं चालू झालं. मग मी त्यांना सांगायला लागलो की कसा कसा धंदा वाढतो. तर सगळ्यात पहिले तर आहे की रोज 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 गुगलवरती लाखो करोडो सर्चेस असतात. ते काय सर्च करतात, रेस्टॉरंट नियर मी, क्लोथिंग स्टोअर नियर मी, फरसान नियर मी, डेंटिस्ट नियर मी, डॉक्टर नियर मी, फिजिओथेरपिस्ट नियर मी. कोविड नंतर 50% सर्चेस फक्त गुगलवरती होतात. मग तुम्ही काय झालं पाहिजे, जिथे कुठे तुमचा कस्टमर आहे तिथं तुम्ही असलं पाहिजे. आधी काय व्हायचं, आधी महेशला जर का कुठे जायचं असेल तर तो काय करेल, गौरवकडे येणार, म्हणणार अरे चांगलं रेस्टॉरंट सांग, बायकोला कुठेतरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं आहे. तर मी सांगणार आणि तू जाणार. काय होता, ट्रस्ट होता. आता काय होते, आता जर का महेशने विचारलं की मला कुठेतरी रेस्टॉरंटला जायचं आहे, मी सांगितलं ना, तरी पण तो काय करेल, मी सांगितल्यानंतर लगेच काढेल मोबाईल आणि सगळ्यात पहिले जाऊन रिव्ह्यू बघेल. बघा, तुम्ही स्वतःहूनच सांगितलं मला, मी स्वतःच करतो ना. काय करता, रिव्ह्यू बघणार ना. तर दोन गोष्टी असतात, एक असते व्हिजिबिलिटी, दुसरी गोष्ट असते ऑथॉरिटी. तर जो कोणी सर्च करेल रेस्टॉरंट नियर मी, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुमचं रेस्टॉरंटचं नाव दिसलं पाहिजे, तुमच्या डॉक्टर, तुमच्या बिझनेसचं नाव दिसलं पाहिजे. दुसरं, त्याला नाव दिसल्यानंतर त्याला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की हा जो व्यक्ती आहे हा चांगला आहे. कशावरून दिसेल, मी म्हणतो की प्रत्येकाचे मिनिमम, जर का तुमचा धंदा चांगला असेल, मिनिमम 1000 तर रिव्ह्यू असलेच पाहिजे. 1000च्या खाली जर का रिव्ह्यू असतील ना, तर लोक म्हणतात अरे धंदा असाच आहे वाटते, असाच आहे वाटते, असंच आहे. असा नसला वाटला पाहिजे ना. तो असं वाटला पाहिजे की 1000 रिव्ह्यू आहेत तर काहीतरी ऑथॉरिटी आहे, काहीतरी धमक आहे. तेव्हा कुठे 1000 रिव्ह्यू आलेले आहेत. आणि 1000 रिव्ह्यू तुम्ही कुठूनही घेऊ शकता. मी म्हणालो की इनिशियली जर का तुमच्याकडे पहिले कस्टमर नसतील तर कुठूनही घ्या. म्हणजे जो कोणी कस्टमर येत आहे त्याला म्हणा की बा काहीतरी देतो, तुमच्या एम्प्लॉईला म्हणा की कस्टमरचे रिव्ह्यू घेणं चालू कर, त्याच्यावरती तुमचा इन्सेंटिव्ह ठेवा, पण रिव्ह्यू घ्या, 1000 रिव्ह्यू तरी घ्या. आणि जसे तुम्ही गुगलवरती चांगलं करत राहणार तसं ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस ग्रो होत राहणार. प्रत्येक रिव्ह्यूच्या मागे मी आज डंके चोटवरती सांगतो, एक रिव्ह्यू जर का तुम्ही घेतला ना, तुम्हाला गुगल 2 कस्टमर देणार. एक रिव्ह्यू 2 कस्टमर. तुम्ही रिव्ह्यू घेत राहा, 2 कस्टमर आणत राहा, आणि जे 2 कस्टमर आले त्याला परत म्हणा बाबा मला रिव्ह्यू दे. 50% कस्टमरने जर का तुम्हाला रिव्ह्यू दिला तरी पण तो अजून नवीन आणून देत राहील. तर हे सायकल चालत राहील. हे डिजिटलचं सायकल आहे. कस्टमर आला, कस्टमरला म्हणून रिव्ह्यू दे, रिव्ह्यू आले तर 2 कस्टमर, 2 कस्टमर भरल्या, एकाने रिव्ह्यू दिला परत 2 कस्टमर, आणि तुमचा धंदा असाच वाढत जाईल. एकदम सिंपल गणित आहे. आणि तुम्हाला जर का हे माहीत करून घ्यायचं असेल की माझ्या धंद्याचं गुगलचं जे काही आहे ते कसं चांगलं चालू आहे की नाही चांगलं चालू आहे, आम्ही एक अप्लिकेशन बनवलेलं आहे. त्याचं नाव आहे गेट मोर कस्टमर. तुमचं स्वतःचं आहे? येस, इथंच अप्लिकेशन आहे, त्याचं नाव आहे गेट मोर कस्टमर्स. तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करा. अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमचं जे काही गुगलचं पेज आहे ते आमच्या अप्लिकेशनसोबत कनेक्ट करा. अप्लिकेशन विदिन सेकंड, आम्ही AI टाकलेला आहे त्याच्यामध्ये, विदिन सेकंड पूर्ण स्क्रोल करून येणार आणि तुम्हाला 100 पैकी मार्क देणार की तुमचं जे गुगलचं पेज आहे हे बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये कसं चाललंय. तर 100 पैकी तुम्हाला 30, 40, 50, 60 असे मार्क पडणार. जर का ते मार्क तुमचे 90 पेक्षा कमी असतील तर हे समजा की मी गुगलवरती कुठंच नाहीये. ओके. आणि ते मार्क आम्ही तुम्हाला कुठल्या बेसिसवरती दिलेत हे सुद्धा आम्ही सांगतो. त्याचं अनालिसिस राहते की तुम्ही कॅटेगरी बरोबर टाकली आहे का, सब कॅटेगरी बरोबर टाकलेली आहे का, डिस्क्रिप्शन बरोबर टाकलेलं आहे का, फोटोज किती टाकलेले आहेत, फोटोजची क्वालिटी काय आहे, तुमचे रिव्ह्यूज किती आहेत, रिव्ह्यूजला तुम्ही रिप्लाय दिलेला आहे की नाही. आता ही लिस्ट खूप लंबी आहे, हवाबाजी नाही आहे. हवाबाजी एकदम क्लिअर वर्ड पॉईंट बाय पॉईंट. 20 पॅरामीटर्स आहेत, 20 पॅरामीटरवरती 100 मार्कचा पेपर आहे तुमचा. त्यातले तुम्हाला किती मार्क भेटले ते बघा. आमची टीम तुम्हाला जर का पाहिजे असेल तर हेल्पही करणार 100 पैकी 100 मार्क कसे घ्यायचे याच्यासाठी. आणि त्यासाठी तुम्ही काही चार्ज करता का? आम्ही चार्ज पण करतो त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, आम्ही बॅकएंडमध्ये पूर्ण आमची मार्केटिंगची एजन्सी लावलेली आहे, प्लस AI सुद्धा लावलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये तुमचे जेवढे पण रिव्ह्यूज येतील, चांगला रिव्ह्यू आला तरी पण गुगलचा रिप्लाय देणार. म्हणजे AI इझोचा जो AI आम्ही बनवलेला आहे तो रिप्लाय देणार स्वतःहून. ओके. जो खराब रिव्ह्यू आल्यानंतर तर सगळ्यात पहिले हायतोबा लोक डोकं घेऊन बसतात की आता मी याला रिप्लाय देऊ तर काय देऊ. लोकांना तर वाटतं की याला रिप्लायच नाही दिला पाहिजे. तिथंच माती खातात. जर का निगेटिव्ह रिव्ह्यू आला तर सगळ्यात पहिले पटकन रिव्ह्यू देता आला पाहिजे. आणि AI काय करतो, जबरदस्त एकदम पर्सनलाइज. प्रथमेशने जर का खराब रिव्ह्यू दिला तर सरळ म्हणणार, हॅलो प्रथमेशजी, तुम्ही आम्हाला खराब रिव्ह्यू बद्दल आमच्याकडून खराब सर्व्हिस भेटल्याबद्दल आम्ही माफी मागतो, पण आम्ही
आमचं रेस्टॉरंट चालू केलं आहे तुमच्यासारख्या चांगल्या कस्टमरला चांगली सर्व्हिस द्यायसाठी, चांगलं खाद्य द्यायसाठी. आमच्याकडून चुकी झाली आहे, माफ करा, पण याच्या पुढे आम्ही अशी चुकी होऊ देणार नाही. आणि जर का तुम्हाला खरंच असं वाटत असेल आम्हाला थोडीशी हेल्प करावी तर आमचा इथे नंबर दिलेला आहे, तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करा, आम्ही अशी चुकी परत कधीच होऊ देणार नाही. आता हे AI स्वतःहूनच रिप्लाय देते. तुम्ही जे काही रिप्लाय AIचा जो काही तुम्ही रिप्लाय दिला आहे, प्रथमेशने जो काही निगेटिव्ह हे दिलाय, रिव्ह्यू दिलाय, त्याच्याला कन्सिडर करून तो रिप्लाय देणार. आणि तुमचा धंदा असाच ऑटोमॅटिकली रिव्ह्यू घे रिप्लाय दे, रिव्ह्यू घे रिप्लाय दे, धंदा वाढत राहणार. म्हणून त्याचं नाव आहे गेट मोर कस्टमर्स. गेट मोर कस्टमर्स. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. खूप इम्पॉर्टंट वाटत आहे. समजा तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न करत आहे ना, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्हाला हात जोडतो की तो ॲप डाउनलोड करा, कारण की तुमच्या धंद्याला वाढवायसाठी खूप जास्त तुम्हाला तो हेल्प करेल. आता आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊ. पण त्याआधी मला ना एक खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत बोलायची आहे. तुम्ही हा बिझनेस चालू केला, एकटा एवढा मोठा बिझनेस उभा होत नाही. तुम्ही बोलले की को फाउंडर्स आहे. बरोबर. 370 वर्षाआधी शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचं निर्माण केलं तेव्हा त्यांनी असे काही मावळे, असे काही सेनापती त्यांच्या सेनेमध्ये नियुक्त केले. बरोबर. त्यांच्या सहाय्याने त्यांनी एवढा मोठा साम्राज्य निर्माण केलं. ते त्यांचे एकदम क्लोज होते, त्यांच्या सर्कलमध्ये काही पण करायच्या आधी त्यांच्यासोबत ते डिस्कस करायचे. करेक्ट. तर तुमच्या मते जेव्हा कोणी समजा धंदा उभा करतो आहे, एक को फाउंडर, एक टीम असण्याचं किती महत्व आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीमुळे किती फायदा झाला? को फाउंडर असला किंवा नसला हा एक डिबेटेबल गोष्ट आहे, पण टीम तर नक्कीच असली पाहिजे. म्हणजे मी फारच लकी होतो की माझा लहान भाऊ माझा को फाउंडर आहे, माझा लहानपणीचा मित्र ऋषिकेश तो माझा को फाउंडर आहे. आणि को फाउंडर मधले म्हणजे आम्ही लकी अशाने होतो की आमच्या तिघांचे पण जे स्किल सेट आहेत ते पूर्ण वेगवेगळे आहेत. म्हणजे माझा लहान भाऊ मकरंद ही इज मास्टर इन डेव्हलपमेंट, म्हणजे त्याला कम्प्युटरचा कुठलाही प्रॉब्लेम त्याच्यावरती तुम्ही फेका, तो एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट सोल्युशन काढून देईल. माझं डोकं धंद्यात चालतं की मी कस्टमर कसा घेऊन येऊ, किंवा सायकोलॉजी किंवा मार्केटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये चालते. आणि माझा जो तिसरा को फाउंडर आहे ऋषिकेश, त्याचं पीपल मॅनेजमेंटमध्ये एकदम जबरदस्त स्किल आहे, तर तो सेल्स आणि ऑपरेशन्स बघतो. ओके. तर हे काय कॉम्प्लिमेंटरी स्किल झाले. तर जेव्हा पण तुम्ही तुमचं को फाउंडर चूज करत असाल त्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी स्किल सेट फार महत्वाची आहे. पण लोक गफलत इथे करतात की सगळ्यात पहिले स्किल्सला खूप जास्त महत्व देतात की अरे तो खूप जास्त हुशार पोरगा आहे मी त्यालाच घेतो, तो खूप जास्त हुशार आहे मी त्यालाच घेतो. तिथे गडबड अशी होऊन जाते की धंदा हा हुशारीवर चालत नाही, धंदा हा ट्रस्टवरती चालतो, तुमच्या विश्वासावरती चालतो. तर जो काही तुमचा कोर टीम असेल, जे काही तुमचे को फाउंडर्स असतील, त्याच्यावरती तुमचा विश्वास असणं जास्त महत्वाचं आहे. कारण धंद्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी तर खूप दिसतील तुम्हाला, त्यावेळेस सगळं चांगलं आहे. पण ज्या दिवशी निगेटिव्ह होईल ना, ज्या दिवशी तुमचा को फाउंडर चुकी करेल किंवा तुम्ही चुकी कराल आणि ते चुकीची किंमत ही आहे की आज धंदा बंद करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेस तुमचा को फाउंडर तुमच्याशी कसा वागतो हे जास्त महत्वाचं आहे. कारण की जितके पण मोठे धंदे झालेले आहेत, म्हणजे टाटाचंच घ्या उदाहरण किंवा रिलायन्सचं घ्या, असे कितीतरी इन्सिडेन्सेस होतात बिझनेसच्या लाईफमध्ये की जिथे असं वाटते की उद्या धंदा चालणार आहे की नाही चालणार आहे, आज बंद करायचा वेळ आलेला आहे. त्या रात्री तुमचे को फाउंडर काय डिस्कस करतात ना आणि एकमेकांवरती किती भरोसा दाखवतात ते जास्त महत्वाचं आहे. तर मला असं वाटते की ज्यावेळेस तुम्ही धंदा चालू करत आहे त्यावेळेस खूप जास्त स्किल सेटवरती नका जाऊ. स्किल सेट तर असलीच पाहिजे, 19-20 असलीच चालेल, पण 100 आउट ऑफ ते शिकता येईल, पण 100 आउट ऑफ 100 विश्वास असला पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुमचा विश्वास असेल ना, तुमची धंद्याची जर्नी ही लॉंग टर्म असते, ती लॉंग टर्म चालली पाहिजे. बिकॉज धंदा इज नॉट अ स्प्रिंट, इट्स अ मॅरेथॉन. इट्स अ मॅरेथॉन. आणि असे रात्र येणार तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला खूप वाटेल की साला यार काय केलंय हे आम्ही, त्या दिवशी फक्त तुमचा मित्रांनी मनाचा हात ठेवला पाहिजे, काय नाही जाऊ दे उद्या बघू, झोप आजची रात्र काढ, फक्त झोप, काही रोग काढू, झोप. बस त्या दिवशी तुमचा धंदा जिंकत राहणार. वो तो बात आहे, म्हणजे ती गोष्ट आहे. पण तुमच्या केसमध्ये मी बघितलं की तुमचे जे दोन्ही को फाउंडर आहे तुम्ही पण स्वतः मराठी फॅमिलीला बिलॉंग करता. बरोबर. आणि आपण आपल्या मराठी लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये बघतो, आपण धंद्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लहानपणापासून आपले डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स पण हे जॉब ड्रिव्हन आहेत. बरोबर. हे खरंच खरं आहे का प्रत्येक फॅमिलीमध्ये? नाही, जॉब ड्रिव्हन नाही आहेत माझ्यामध्ये, बिग बॉस ड्रिव्हन आहेत. काय म्हणजे काय काय डिस्कस करतात, तर या सिरियलमध्ये ते झालं, त्या सिरियलमध्ये
तो मिहीर मेला आणि तुलसी काय करत आहे हेच बघत बघत आम्ही मोठं झालो. लग्न होईल की नाही हेच बघत बघत किती मिहीर बदलले आणि किती तुलसा बदलल्या देव जाणे. आणि घरघरची कहाणी हीच आहे, हर घर की कहाणी ही आहे. मला असं वाटतं की थोडंसं बदलायला पाहिजे तिथे, थोडंसं नाही खूप जास्त बदलायला पाहिजे, खूप जास्त बदलायला पाहिजे. आणि खूप खराब करून ठेवलेलं आहे वातावरण, खूपच खराब करून ठेवलेलं आहे सोसायटीतलं वातावरण. आम्हाला मोठेपण याच्यात आहे की आमच्या दहीहंडीचा थर किती आहे, आम्हाला मोठेपण याच्यात आहे की दहीहंडी सगळ्यात वरती कोण गेला, आम्हाला मोठेपण याच्यात आहे की आमचा गणपती किती मोठा आहे आणि त्या गणपतीसमोर आम्ही किती धिंगाणा घातला आणि आम्ही किती मोठा ढोल आणला. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला जातो आम्ही तर किती मोठी जयंती साजरी केली. बघा, पॉलिटिशियन्स याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्ड असतात, पण पॉलिटिशियन हे सुद्धा एक सोसायटीचा पार्टच आहेत. ते तर आपल्यातूनच निघालेले लोक असतात ते जे पॉलिटिशियन म्हणतात. मला असं वाटतं की पूर्णच्या पूर्ण सोसायटीलाच आपण गुन्हेगार ठरवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि जोपर्यंत काही लोक पुढे येऊन, म्हणजे 100 वर्षाआधी भगतसिंगांनी हे म्हटलं की माझा भारत देश गुलाम आहे, म्हणजे मला अजूनही आठवते, मी माझ्या आजीला जेव्हा विचारलं होतं की म्हटलं आजी अंग्रेज कोण होते का, मला नाही माहिती म्हणे. आता ती शेतकरी बाई, काय तिला काय घेणं नव्हतं अंग्रेज कोण आणि काय कोण, तिथं जीवन जगत होती ना, तिचं भाकर खाल्लीच तिने, 80 वर्ष जगली. बरोबर. त्यावेळेस लोकांना, काहीच लोकांना हे माहिती होतं, म्हणजे चांगल्या खूप साऱ्या लोकांना, पण गरीब लोकांना हे माहित नव्हतं किंवा आपण अंग्रेजांच्या गुलामीमध्ये आहे. तेव्हा भगतसिंग आले. भगतसिंगांनी काय म्हटलं की मी भारत देशाला आझाद करून सोडणार. कशापासून? गुलामीपासून. कोणाच्या? अंग्रेजांच्या. आज भारत देश गरिबीच्या गुलामीत आहे आणि या गरिबीची गुलामी जर का तुम्हाला बाहेर काढायची असेल तर दहीहंडीचे थर, गणपती, दुर्गादेवी आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून होणार नाही. मी हे वाक्य कॅमेरावरती बोलत आहे, छाती ठोक बोलत आहे, माझा ॲड्रेसही तुम्हाला माहिती आहे, कोणी येऊन माझ्यासोबत डिबेट करू शकते. मी म्हणतो की देवाला पूजणं, शिवाजी महाराजांना पूजणं, छत्रपती शिवाजी म्हणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे, केलंच पाहिजे. पण त्यांनी जी सांगितलेली जळणघळण आहे ही त्याच्यापेक्षा 100 पट जास्त महत्त्वाची आहे. आणि आज आपण भारतातून जर का आपण गरिबी मुक्त नाही करू शकलो तर मग या टेक्नॉलॉजीचा, या प्रगतीचा आणि या स्वराज्याचा काय फायदा? प्रत्येक माणूस चांगलं पोट भरून जेवला पाहिजे, झोपला पाहिजे. आणि त्याचे लेकरं ज्यावेळेस स्वप्न बघतील त्या स्वप्नांमध्ये त्यांना हे नाही दिसलं पाहिजे की माझ्याकडे पैशाची कमी आहे म्हणून माझे स्वप्न पूर्ण होत नाही आहेत. त्यांना हे दिसलं पाहिजे की माझ्याकडे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि मी माझे स्वप्न पूर्ण करू शकतो. हेच खरं स्वराज्य आहे, मॉडर्न स्वराज्य. हेच मॉडर्न स्वराज्य आहे. खूप डीप गोष्ट बोलले तुम्ही. म्हणजे मी स्पीचलेस आहे सध्या की मी काय बोलू, मला हे सुचून नाही राहिलं आहे. कारण की आपण जेव्हा बघतोय ना, तुम्ही जे बोलले की खरंच हो, म्हणजे आपण शिवजयंती किंवा आपल्या सणांबद्दल जेव्हा आपण साजरा करण्याची गोष्ट करतो तर विचार प्रोग्रेसिव्ह नाही आहेत. विचार हे कॉम्पिटेटिव्ह आहेत, पण कोणत्या भागाला कॉम्पिटेटिव्ह आहे? फायनान्शियल ग्रोथला कॉम्पिटेटिव्ह आहे का? नाही. तुझा गणपती मोठा, माझा गणपती मोठा, तुझा भाव किती मोठा आहे त्याच्याबद्दल ते इम्पॉर्टंट आहे ना. समजा महाराजांच्या रॅलीमध्ये 10,000 लोक आले, कोणी एक जण नाही येऊ शकलं काही कारणाने, पण त्यांनी जर मनातून विचार केला की मी शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालीन आणि तो चालला, कोणत्या बाईकडे परक्या नजरेने बघितलं नाही, कोणाला दमदाटी दाखवून त्याच्याकडून काही हिरावून घेतलं नाही आणि मौज फरमावली नाही आणि त्याच्या शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावर तो चालला, तर तो काय कमी शिवसैनिक झाला का? 100% शिवसैनिक तोच आहे जो त्यांच्या सिद्धांतांवर चालतो आहे. मला असं वाटतं. म्हणजे हे तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर काटे येऊन राहिले आहे. म्हणजे मला माहित नाही हे शब्द माझ्या अंगातून कुठून आले, पण तुमच्यासोबत बोलताना ते एकदम माझ्या मनात आला म्हणून मी बोललो. पण ही गोष्ट खरंच एक मराठी तरुणामध्ये चेंज व्हायला हवी की मोठी गोष्ट काय आणि मोठा भाव काय. बघा काय आहे याच्यामध्ये, पैसे कमावणं हा भाव नाही आहे, पण अबंडन्स आणून ठेवणे, माझ्या नेक्स्ट जनरेशनसाठी अबंडन्स आणून ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. की माझे जे स्वप्न आहेत हे स्वप्न फक्त पैसा नाही आहे म्हणून तुटले नाही पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तेवढं जर का आपण करू शकलो ना, म्हणजे करोडो कमवा आणि लोकांना फसवणूक करून कमवा किंवा काहीतरी वेगळं करून गरिबाचं पोट मारून तुम्ही पैसे कमवणार चांगली गोष्ट नाही आहे. पैसा लक्ष्मीची पण, म्हणजे लक्ष्मी देवी सुद्धा
पैशाचंच आहे, देवी सुद्धा एक पैशाचंच प्रतीक आहे, आणि तेच काळा पैसाही आहे जिथं रावणाचं प्रतीक पण आहे. तर तो तुम्ही कसा कमावता आणि कशा पद्धतीने कमावता ते जास्त महत्वाचं आहे. फक्त पैसा करून होत नाही. म्हणजे मला सगळे सणसुदी साजऱ्या करायच्याच आहेत, पण त्या कशा भावाने साजऱ्या करायच्या त्या जास्त महत्वाच्या आहेत. तिथं आपण थोडंसं भरकटलेलं आहे. थोडंसं 1 डिग्री जर का आपण चेंज केलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. नाही, मला वाटतं त्या 1 डिग्रीनी खूप फरक पडेल. खूप फरक पडेल. म्हणजे आपण लॉंग टर्म विजन जेव्हा बघू ना, तो आपल्याला आपण शिकलो इंजिनिअरिंग मध्ये, तो 1 डिग्री वेन इट गोज व्हेरी व्हेरी फार अवे, त्यांनी किती फरक पडतो तो तुम्हाला, तुम्ही इंजिनियर आहे तुम्हाला कळू शकतो. करेक्ट. पण आता जो 1 डिग्री आपण भरकटलेलो आहे, मला वाटतं की सिंधी, मारवाडी, गुजराती आणि अदर बिझनेस कम्युनिटीज, पारसी कम्युनिटी, दे आर ऑन दॅट 1 डिग्री राईट पाथ. बरोबर. त्यांच्यामध्ये असं काय, व्हॉट आर दे डुईंग राईट की दे आर दॅट सक्सेसफुल? बघा, सगळ्यात पहिलं तर मला असं वाटतं की माझे खूप सारे मारवाडी मित्र आहेत जे आता बनवलेत मी, आणि सगळेजण मला म्हणतात की तू मारवाडीचा आहे, म्हणजे भाषाही तशीच झाली आहे मारवाड्यासारखी. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय येतं माहिती आहे का, की त्यांची जी डे टू डे, म्हणजे अ मॅन इज मेड ऑफ हिज हॅबिट्स. बरोबर. मी जर का एखाद्या व्यक्तीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो जे काही करत आहे हे जर का ऑब्झर्व केलं तर मी हे नक्की सांगू शकतो की 10 वर्षानंतर या माणसाचं काय होणार आहे. मी जर का फक्त एवढं बघितलं ना हो, की तुमचा इंस्टाग्राम ओपन केला आणि त्यातल्या 10 रील जर का अशा वरखाली केल्या, तर हे लक्षात येऊन जाईल की तुमची मेंटॅलिटी काय आहे. तुम्ही कुठल्याही मारवाड्याचा फोन उचला आणि असं स्क्रोल करून बघा, एक तर सगळ्यात पहिले येणार बाबा श्याम येणार, आणि त्याच्यानंतर सगळे जेवढे पण येणार ते सगळे बिझनेस बद्दलच येणार, की आज मार्केटमध्ये काय चालू आहे, आज मार्केट वरती गेलं की खाली गेलं, आज मार्केटमध्ये काय नवीन मार्केटिंग टेक्निक चालू आहे, आज मार्केटची सायकॉलॉजी काय आहे, आज कस्टमरची सायकॉलॉजी काय आहे, माझ्या मार्केटमध्ये कुठला नवीन आयटम आलेला आहे, हे सगळं की तोच बघत आहे. तो नाही बघत आहे की बिग बॉस मध्ये काय चालू आहे म्हणून, तो नाही बघत आहे घर की कहाणीमध्ये काय चालू आहे म्हणून. जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याची आई हे म्हणत नाही की तू सांबार आणला की नाही आणला. सगळ्यात पहिले मारवाड्याच्या पोराला काय विचारला, ते आज धंदा कैसा हुआ, आज धंदा कैसा था. अरे आई हा जर का प्रश्न पोराला विचारत आहे की आज धंदा कैसा था, तर त्या घरात काय होणार आहे, धंदा वाढणारच आहे ना. तर तुम्ही रोज जे करता, ज्या तुमच्या हॅबिट्स आहेत, हा तुमचे येणारं जनरेशन डेव्हलप करणार आहे. तर आज तुम्ही काय करता, आज तुम्ही म्हणजे जेव्हा 2 मित्र बोलतात, जेव्हा 2 मित्र भेटतात त्यावेळेस ते हे डिस्कस करतात का की माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय चांगलं चालू आहे, माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय नवीन मार्केटिंग टेक्निक आली आहे. दर 5 ते 7 वर्षानंतर पूर्णच्या पूर्ण इंडस्ट्री चेंज व्हायला लागली आहे आता. पूर्णच्या पूर्ण इंडस्ट्री. म्हणजे कपड्याच्याच दुकानामध्ये तुम्ही 10 वर्ष आधी जगा गेले असाल तर काय भेटत होतं आणि आज काय भेटत आहे याच्यात खूप जास्त फरक आहे. 10 वर्ष आधी रेस्टॉरंटमध्ये काय भेटत होतं आणि आज काय भेटत आहे याच्यात खूप जास्त फरक आहे. तर हे जे चेंजेस आहेत हे कधी माहीत पडतात, ज्यावेळेस तुमच्या माझ्यासारखे लोक येऊन बोलतात आणि धंद्याबद्दल बोलतात की आज तेरी इंडस्ट्री में क्या नया है, आज तेरी इंडस्ट्री में क्या नया है. हा जोपर्यंत क्वेश्चन पूर्ण सोसायटी एकमेकांना विचारणार नाही तोपर्यंत मराठी समोर जाणार नाही. नाही तर आपण काय डिस्कस करतो, तुझ्या इथे गणपती किती मोठा होता आणि माझ्या इथे 7 मजल्याचा थर लागला का 9 मजल्याचा थर लागला आणि आम्ही कशात पराक्रम केला. ती गोष्ट वाईट नाही आहे, ऑफकोर्स 100%. मी म्हणालो की जो मराठी माणूस 9व्या थरावरती आहे, अहो त्याचा जिगरा किती मोठा आहे ते बघा ना. आणि त्या पोरांनी जर का धंदा चालू केला आणि त्यांनी तोच जिगरा जर का धंद्यात दाखवला तर किती मोठा जाऊ शकतो तो समोर. आज आपल्याकडे स्किलची कमी आहे का? बिलकुल नाही आहे. करेजची कमी आहे का? बिलकुल नाही आहे. तो समोर जाऊ शकतो, फक्त त्याला राईट डायरेक्शन देण्याची कमी आहे. तुम्ही राईट डायरेक्शन द्या, राईट क्वेश्चन करा, राईट डिस्कशन करा, ऑटोमॅटिकली तुमचे धंदे फ्लरिश व्हायला लागतील आणि भारत देश गरिबीपासून मुक्त होऊन जाईल. कारण की गव्हर्नमेंट आपल्याला मदतीला येणार नाही आहे. गव्हर्नमेंट तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर आहे. पण आपण जेव्हा बोलतो ना, मला असं वाटतं कुठे ना आता किती खरं आहे किती माहिती नाही, कारण की मी त्या मेंटॅलिटी मधला नाहीये, पण मला आजपर्यंत सांगितलं असं गेलं आहे की मराठी माणसाला साधी कब्बशी धुवायलाही जीवावर येते, हा धंदा काय करणार. पण खरंच म्हणजे ही आता खूप कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे. समजा मी घरी महालक्ष्म्यांना गेलोय आणि मी म्हणतोय की मला धंदा करायचा आहे, मी बिझनेसमॅन बनणार आहे, मी जॉब नाही करणार, आणि तेव्हा 10 वर्षाच्या मुलाला समजा एक 80 वर्षाची आजी अशी म्हणत असेल, त्याच्या मनावर काय परिणाम येणार. ती 80 वर्षाची आहे, तिने काहीतरी जग बघितलंय म्हणूनच ती बोलत आहे. बरोबर आहे. ही मेंटॅलिटी का बरं त्यांच्यामध्ये आली की मराठी माणूस हा आळशी आहे? मराठी माणूस आळशी तर बिलकुलच नाही आहे, पण त्यांनी
एक कवच घातलेलं आहे स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं, की हे काम मी करणार नाही. असं वाला जे आहे ना, म्हणजे जसं तुम्ही राईटली बोललात की म्हणजे कोणी जर का म्हटलं की बा मी चहाचं दुकान टाकणार आहे, तर समोरचा माणूस काय म्हणतो, आता तू काय 2 कप धुणार का? म्हणजे मला अजूनही एक आठवते, माझेच काका होते, तर कोणीतरी म्हटलं किंवा आमचेच एक कझिन होती, तिने म्हटलं की बा मी ब्युटी पार्लर टाकणार आहे, तर आता तू काय हजाम बनणार का म्हणे. आता ब्युटी पार्लर आणि हजामचा काय संबंध आला? हजाम म्हणजे काय खराब आहे का? नाही, काम आहे. तर त्या काकाने तर म्हटलं, ते माझ्यासमोरच म्हटलं होतं. तर असं खाली दाखवण्याचं काम आपण जे काही हे घातलेले आहेत ना, पडदे घातलेले आहेत, त्याच्यात केल्या जाते. आणि ते याच्यामुळे म्हणून केल्या जाते कारण की शिकवणच अशी झालेली आहे की बा तुम्ही शिका आणि मोठ्या नोकरीवर लागा, शिका आणि मोठ्या नोकरीवर लागा. अरे नोकरी देणारा कोण आहे? धंदेवाला. धंदेवाला आहे ना, मग मी धंदा काऊन नाही चालू करत? मी 100 लोकांना नोकऱ्या काऊन नाही देऊ शकत? एकदम बरोबर. आज प्रत्येक पोराला वाटते की मी जिथं नोकरी करत आहे ना, त्याचा मॅनेजर जो आहे तो माझ्या पोरानं बनाव. मी जिथं नोकरी करत आहे, जिथं माझा जो मॅनेजर आहे, अरे त्या मॅनेजरला कोण नोकरी देत ते बघ ना भाऊ. तू डोळे उघड ना, बघ ना वरती, त्याच्यावरती कोणतरी आहे म्हणून, जो धंदा करणार आहे. त्या पोराला सांग की माझा जो कोणी माझा धंदा करत आहे, जिथं कुठं मी नोकरी करत आहे, तिथं त्याचा मालिक तू बन म्हणून. आणि तू हजारो लोकांना नोकरी दे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्यात रिस्क टेकिंग आहे हो. 7 घोडे जेव्हा धावतात ना, 1000च्या अंगावर 7 घोडे धावतात. एवढी रिस्क आहे भारताच्या, म्हणजे मराठी माणसामध्ये. अटके पार झेंडे लावण्याची रिस्क आहे आपल्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ती जी डायरेक्शन लागते ना. आज कुठेतरी ते भरकटलाय, शिवाजी हरवलेले आहेत. जे शिवाजी पाहिजेत, जे म्हणतील की हे आपलं स्वराज्य, आता स्वराज्य गुलामीपासून आपलं स्वराज्यावर निघालेलं आहे, तर आता आपण गरिबीपासून स्वराज्य भेटवणार. ते भेटलं की झालं. मॉडर्न स्वराज्य तसं निर्माण होईल. मॉडर्न स्वराज्य तसं निर्माण होईल. लहर, एक लहर इम्पॉर्टंट आहे. मला वाटते ती आली आहे आता मोदीजींच्या या मागच्या 10 वर्षामध्ये. ती स्टार्टअपची जी लहर आहे ना, ती हळूहळू येत आहे आता. करेक्ट. माझ्यामध्ये बरेचशे सोसायटीमध्ये म्हणजे मोदीजींनी चालू केलं की स्टार्टअप इंडियाला प्रोग्रेस देणं चालू केलं. भारतामध्ये खूप सारी फंडिंगही येते आहे बाहेरून. प्लस म्हणजे ती लहर होती म्हणून स्टार्टअप इंडिया चालू, तो कुठला शो आलाय? शार्क टँक इंडिया. शार्क टँक इंडिया. तर शार्क टँक इंडियामुळे ती लहर अजून थोडी वाढलेली आहे. आणि आजकाल घरोघरी शार्क टँक इंडिया बघितल्या जाते. मग युनिट इकॉनॉमिक्स बोलल्या जाते, ग्रॉस मार्जिन बोलल्या जाते, फंडिंग कितना मिला, इक्विटी कितना मिला, या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आणि आपण राईट डायरेक्शनवरती आहोत. थोडासा वेळेचा फक्त वाट बघायची आहे. आता आपण समजा ती प्रोसेस जी आहे त्या वाटचालीला समजा आपण फास्ट करण्याची समजा आपण इच्छा ठेवतो आहे. बरोबर आहे. आता ठीक आहे, कोणी धंदा करेल, कोणी बिझनेस, कोणी जॉब करेल. बरोबर. सगळ्यांनीच धंदा समजा उभा केला तर जॉब कोण करणार? बरोबर आहे. आता समजा मी एक व्यक्ती आहे ज्याला माझा बिझनेस चालू करायचा आहे. बरोबर. तर मी डायरेक्ट चालू करून टाकायचा की मी पहिले जॉब करून एक्सपिरियन्स घ्यायचा? माझा तो पाथ कसा असला पाहिजे? एकदमच सोपा आन्सर आहे त्याच्यावरती. माझं स्वतःची तशी जर्नी झालेली आहे. तर मला असं वाटते की पहिले थोडाफार तुम्ही जॉब करायला पाहिजे. आणि जॉब करताना मग आता ही लिटमस टेस्ट आहे. सगळ्यात पहिले तुमचं एज्युकेशन झालं तर तुम्ही चांगल्यात चांगला जॉब करायला पाहिजे. दुसऱ्याचा धंदा स्वतःचा समजून त्याचा धंदा करायला पाहिजे. आणि हे म्हटलं पाहिजे की तू भाऊ बाजूला बस, तुला मेहनत करून झाली, आता मी तुझा धंदा समोर नेऊन जातो. बरं, तुम्ही नेला धंदा समोर. तो धंदा समोर नेता नेता जर का तुम्हाला असं वाटलं की मी जे करत आहे या इंडस्ट्रीमध्ये जे काही मी करत आहे ते बाकीचे लोक नाही करू शकत आहेत, असं जर का तुम्हाला वाटलं, जे लोक एक काम करायसाठी म्हणून 10 तास लावतात ते काम तुम्ही 1 तासात करू शकत आहे, आणि तुमच्याकडे खूप जास्त नवीन आयडियाज आहेत, आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमचं जे टॅलेंट आहे ते वाया चाललेलं आहे, तर तो तुमचा कॉल आहे धंदा चालू करायचा. नाहीतर तुम्ही धंद्यात जे काही बिझनेसमध्ये चांगलं चालू आहे ते तुम्ही जे काही नोकरीत चांगलं करत आहे ते करत राहा. पण जर का तुम्हाला असं वाटलं की माझं टॅलेंट या धंद्यात राहून वेस्ट होत आहे, माझ्या पॉसिबिलिटीज अनंत आहेत, मी याच्यापेक्षा कितीतरी चांगलं करू शकतो, तो तुमचा कॉल आहे. मग तुम्ही जा आणि स्वतःचा धंदा चालू करा, काही प्रॉब्लेम नाही. एकदम सिम्पल लिटमस टेस्ट आहे. पहिले नोकरीत जाऊन जी साधी नोकरी असते, जी सोपी नोकरी असते, कारण की रिस्क तर कोणीतरी दुसऱ्याने घेतलेली आहे ना, रिस्क तर काहीच नाही आहे. तू काम कर नको करू, महिन्याचा पगार तर भेटणंच आहे. पण त्या साध्या ठिकाणी राहूनही जो माणूस 2 तलवारी काढून खूप गाजवू शकतो, त्या माणसाने जर का धंदा चालू केला तर तो माणूस फेलच होत नाही. मॅक्झिमम लोक, मी तुम्हाला आता सत्य परिस्थिती सांगतो,
हे लोकांना पटणार नाही, पण सत्य परिस्थिती हे आहे की भारतात 80% धंदे हे याच्यासाठी चालू होतात कारण की त्या पोट्ट्याला नोकरीच लागत नाही. अच्छा. पोराला नोकरी लागत नाही म्हणून आई वडील हा विचार करतात की आम्ही जो काही विहारस्ता पैसा आहे तो काढतो आणि धंदा चालू करून देतो. ते पोरगा आपलं परीक्षा लिहत राहते, मग म्हणते की अरे काही झालं नाही तर काय लग्न करायचं म्हणून काय करायचं तर धंदा चालू करायचा. मग 10-15 लाख रुपयात एखादी फ्रँचाईज विकत घेतल्या जाते, त्यात पोराला बसवल्या जाते, त्या पोराच्या डोक्यात की तू धंदा घुसत नाही, तो धंदा काहीतरी करत चालत राहतो आणि त्याचं जीवन असंच चाललं जाते. पण जे 20% लोक ज्यांच्या मनात हे असते की मी जन्माला आलेलो आहे तर धंद्यासाठी आलेलो आहे, मी म्हणजे माझं आयुष्य खराब चाललं जाईल जर का मी धंदा नाही केला तर, ज्यावेळेस ते लोक चालू करतात धंदा, मोठे मोठे धंदे बनतात, तेव्हा ते लेगसीज बिल्ड करतात, तेव्हा ते स्वराज्य निर्माण. तर ही खरी सत्य परिस्थिती आहे सध्या भारतातली. पण समजा आता 2024 मध्ये आपण आहे, कदाचित हा व्हिडिओ 5 वर्षानंतर पण कोणी बघू शकेल. बरोबर. 2024 मध्ये मी इथे आहे आता. सगळ्यात जास्त एमर्जिंग बिझनेसेस कोणते? कारण की तुम्ही म्हटलं की 19,000 पिनकोड, पूर्ण भारतातल्या 19,000 पिनकोड मध्ये इझो बिलिंग मशीन गेली आहे. वेगवेगळ्या बिझनेसेस इझो बिलिंग मशीनला वापरत आहे. बरोबर. तुमच्याकडे डेटा असेल की कोणते बिझनेसेस कसे परफॉर्म करत आहे. बरोबर आहे. येणाऱ्या या दशकात सगळ्यात जास्त स्कोप कोणत्या बिझनेसला? खूपच चुकीचा, खूप चुकीचा क्वेश्चन आहे हा. कारण की ज्या वेळेस तुम्ही हा विचार करून जाता ना की मी कुठला धंदा चालू करू ज्यात इमर्जिंग स्कोप आहे, त्यावेळेस तुम्ही त्या स्कोपच्या मागे असता. दर 5 वर्षानंतर स्कोप चेंज होत जातो. मग काय तुम्ही धंदे चेंज करत राहणार का दर 5 वर्षांनी? अरे धंदा म्हणजे जीवन आहे बाबा. जी कुठली गोष्ट तुमच्या दिमागाला आणि तुमच्या दिलाला एकदम असं प्रेम आहे तुमच्या त्याच्यासोबत की हे जर का मी नाही केलं ना तर माझं जीवन असं, माझा दिवस असा जमत नाही की अरे मी ही गोष्ट केली नाही म्हणून, तो ज्यावेळेस तुम्ही धंदा चालू करता ना त्यावेळेस कुठलीही इमर्जिंग ट्रेंड येऊ, काही असो नसो, ती गोष्ट चालूच राहते. तसा धंदा तुम्ही नेहमी चूज केला पाहिजे. इमर्जिंग बिझनेस म्हणजे तुम्ही अपॉर्च्युनिस्ट आहे, तुम्हाला फक्त काय 2-3 वर्ष राहायचं आहे आणि निघून जायचं आहे. मजा नाही, बिलकुल मजा नाही. चुकीचा, 100% चुकीचा क्वेश्चन. माझा नेक्स्ट प्रश्न होता की तुम्ही गुरुमंत्र काय द्याल? मला वाटतं हे जे तुम्ही बोलले हाच त्या प्रश्नाचं उत्तर असेल की गुरुमंत्र हा आहे की धंदा असा शोधा की जो तुमच्या मनाला भावेल. तुम्ही आयुष्यभर जरी कराल तरी तुम्हाला तो कधी वाया गेला बा वेळ असं वाटणार. परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला भावेल तेच तुम्ही करत राहा आणि धंदा तुम्हाला त्याचं रिटर्न देत राहील. एकदा जर का धंदा सेट झाला ना साहेब, तर 3 पिढ्या शांततेत बसून खाऊ शकतात एवढा पैसा निघतो. 3 पिढ्या. पण तो सेट करायसाठी म्हणून 1000 दिवस घासून ठासून काम करावं लागतं. करा, बघा कसं होतं. कारण की एवढ्या वर्षांआधी जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं निर्माण केलं तेव्हा स्वराज्य ट्रेंडमध्ये नव्हतं, तेव्हा स्वराज्याची गरज होती. बरोबर आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आपण थोडं शिवाजी महाराजांबद्दल बोलू की त्यांची जी शिकवण आहे ती तुमच्या रक्तात कशी आली आणि तुम्ही त्याचा वापर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कसं करता? बघा, मला आत्ता तर माहिती नाही, पण मी ज्यावेळेस 6वीत होतो त्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल खूप सारे धडे होते आम्हाला आणि पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहासच आम्हाला शिकायला होता. आणि माझ्या मते ते जे बालकडू शिवाजी महाराजांचं भेटलेलं आहे ना ते कुठंच जाणार नाही आहे. मी ज्या पण वेळेस कुठल्या पण धंद्याचा जो पण मोठा प्रॉब्लेम असो, जेव्हा मी अडतो तेव्हा मी फक्त हाच विचार करतो की माझ्या ठिकाणी शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं. आणि शिवाजी महाराजांचं तुमची जर का जीवनी बघितली तर सगळेच प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे. त्यांनी सगळ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे. जर का तुमचा कॉम्पिटिशन चालू आला तर त्याला कुठं बोलवायचं, त्याला कुठं ठासायचं, त्याला कसं फाळायचं, हे शिवाजी महाराजांनी कॉम्पिटिशन कशी किल करायची हे सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांनी हे सांगितलेलं आहे की मला जर का माझ्या धंद्यात पैसे कमी पडले तर कुठून आणायचे. तर त्यांना काय शौक होता का सुरत लुटायचा, की त्यांना मजा येत होती की सुरतमध्ये जाऊन सुरत लुटायची? त्यांना काही घेणं नव्हतं. अरे स्वराज्याला पैसे कमी पडले, धंद्याला पैसे कमी पडले म्हणून मी काय करणार? तर माझ्याकडे ज्या काही स्किलसेट आहेत, माझ्याकडे काय स्किलसेट आहेत, मी ज्या गोष्टीमध्ये सगळ्यात परफेक्ट आहे. सपोज मला मार्केटिंग येते, जे काही 3-4 लोक ज्यांना मार्केटिंग येत नाही त्यांना मी म्हणेल की 1 लाख रुपये महिना देईन, चल मी तुझी मार्केटिंग करून देतो. रोजचे 2 तास जरी दिले ना तरी लाख रुपये द्यायसाठी तयार आहेत लोक. रोजचे 2 तास दिले तरी तर त्यातून 10 लाख रुपये आले. हे काय झालं? हे सुरत लुटणं झालं. आमच्या धंद्याला ज्यावेळेस कोविडच्या मधात ज्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते तर लुगड लॉक्स तर बंद पडलं होतं आणि इझो चालूही नव्हतं झालं. तर त्यावेळेस आम्ही
बँकिंगसाठी म्हणून स्वतःचे छोटे छोटे सॉफ्टवेअर तयार केले होते. 2 पेजचे सॉफ्टवेअर, फक्त 2 पेजचे. 17 बँकांनी 10-10 लाख रुपये घेऊन विकत घेतलेले सॉफ्टवेअर आहेत ते. बापरे. हे काय होतं, ही आमची सुरत लुटणं होतं. आणि जर का तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनच्या जाळ्यात अडकले, दिल्लीला जर का तुम्ही कधी अडकले, आग्र्याला जर का तुम्ही अडकले, तर तिथून कसं निघायचं हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. तुमच्या पेट्या शोधा आणि तिथून निघून या. स्वतःच्या पोराला कसं निर्माण करायचं, कसं घडवायचं, लोक कसे बिल्ड करायचे, ते असे रडत बसले नाही की माझ्याकडे अफजल खान सारखे उंच उंच लोक नाही आहेत म्हणून. ते बाजीप्रभू देशपांडे सोबत खुश होते, ते येसाजी सोबत खुश होते. त्यांनी काय म्हटलं, माझ्या आजूबाजूचे जे लोक असतील ते रडत बसले नाही की मी बेस्ट लोक कसे हायर करू, त्यांना कसा पगार वाढवून देऊ जेणेकरून ते निजामशाही सोडून माझ्यात येतील. कधीच केलं नाही त्यांनी स्वतःचे लोक तयार केले ना, त्यांना बेस्ट बनवलं. एका हत्तीचा एक माणूस बनवला त्यांनी. बरोबर. तर ही शिवाजी महाराजांकडून शिक्षण घेण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांची जर का जीवनी कोणीही मन लावून जर का वाचली आणि त्याने जर का धंदा चालू केला तर त्याला मागे वळून बघायची गरज पडणार नाही, कधीच पडणार. रोज उदार हात ठेवून सांगतो, कुठलाही प्रॉब्लेम येऊ, फक्त एकच गोष्ट, माझ्या ठिकाणी शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं, एवढा विचार करायचा आणि धंदा चालू करायचा. आपलं स्वतःचं मॉडर्न स्वराज्य घडवायचं. तर मावळ्यांनो, हा होता आजचा खूपच इंटरेस्टिंग 4था एपिसोड स्वराज्यवाणीचा. आपण आज भेटलो गौरव कुमार काटे यांना. धंदे की बात या इंस्टाग्राम पेजला ते चालवतात आणि इझो बिलिंग मशीन या रिव्होल्युशनरी बिलिंग मशीनचं त्यांनी स्वतः आविष्कार केला. आणि जसं त्यांनी सांगितलं, 56,000 मशीन आणि 56,000 कस्टमर फक्त 2 वर्षात त्यांनी कमवले. हे आपल्यासाठी सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आहे मला असं वाटते. आफ्टर अर्जुन देशपांडे, राहुल कुलकर्णी आणि आपल्या बाकीच्या गेस्टसारखेच हे खूप मोठे कसं इन्स्पिरेशन आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला नक्की काहीतरी शिकायला भेटेल. पुन्हा येऊ नेक्स्ट वीकला एका अशाच इन्स्पायरिंग गेस्टसोबत. तोपर्यंत बघत राहा स्वराज्यवाणी. जय हिंद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.